आपण पार केलं. आज प्रमुख वक्ते श्री परशुराम माने सर यांचा बायोडाटा मी तुमच्यासमोर पाठवलेला आहे आधीच, कारण तो इथं सांगायला नाही, त्याने अभ्यास करायचा. का बरं? कारण ही लोक कशी निर्माण झाली हे आपल्याला कळावं. मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटचे असिस्टंट प्रोफेसर सर आहेत आणि नेट आणि सेट दोन्ही परीक्षा त्याच्यामध्ये नेट 2 वेळा पास झाले, सेट 1 वेळ पास झाले, IIT ने घेतलेली गेटची परीक्षा पास झालेली, युनिव्हर्सिटीमध्ये मॅथ्सचा स्पेशल अभ्यास केलेला असेल. त्यांचं बायोडाटा पाहिलं तर लक्षात येईल की थ्रू आउट डिस्टिंक्शन आणि एक चांगली अचिव्हमेंट आहे. आणि मॅथ्स डिपार्टमेंटला जे 2 चांगले माणसं आहेत, स्वप्नील आणि परशुराम, ही 2 माणसं खूप त्याने अख्खं डिपार्टमेंट उचलून धरलेलं आहे, त्याच्यामध्ये ते यशस्वी आहे. आज मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड यासाठी सरना आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्या मॅथमॅटिक्स हा एक असा भाग आहे की गणित म्हणून तो अवघड म्हणून आपण नेहमी त्याच्याकडे पाहतो, परंतु 100% मार्क देणारा हा भाग आहे. जर त्यातल्या कृत्या कळल्या की तुम्हाला 100% याचे मार्क मिळणारच. आणि परवा 2-3 वक्त्यांनी सांगितलं तुम्हाला की पहिला पेपरचा स्कोरच तुम्हाला सेट पास व्हायला मदत करतो. आणि असं परफेक्ट मार्क देणारे टॉपिक आहे. सोपे वाटत असले, अवघड वाटत असले, नुसतं मॅथमॅटिक्स बद्दल आपल्या अंगावर टाकायचं आता काय करायचं. पण तसं काय न जाणून घेता त्याच्यातले आयडिया जे आहेत, आयडिया इम्पॉर्टंट, त्या जाणून घ्याव्या. आज आपल्या या ठिकाणी श्री माने सर आलेले आहेत, त्यांचं मी विभागाच्या वतीनं आपण सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. आणि त्यांचं स्वागत महाविद्यालयाच्या वतीनं पुस्तक देऊन करतो, त्याचं त्यांनी स्वीकार. आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये सरने खूप मोठी अचिव्हमेंट केलेली आहे, हे तुम्हाला त्यांच्या बायोडाटावर लक्षात येईल, त्यांच्या व्याख्यानामधूनही तुमच्या लक्षात येईल. हा भाग जास्तीत जास्त समजून घ्या. सर इथंच मॅथ्स डिपार्टमेंट आहे, वारंवार तुम्ही भेटा, त्यांच्याकडून जे काय मटेरियल मिळेल ते मिळवा आणि त्याची तयारी तुम्ही करा. सरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करून करा त्यांच्या व्याख्यानासाठी आपण. आणि विशेष म्हणजे सरला मी नुसतं सहज म्हटलं की सर घेताय का एक चॅप्टर, तुम्हाला लगेच येस म्हटलं. म्हणजे मला जरा सुद्धा त्यांनी 1 सेकंदाचा वेळ लागला नाही. मी बघितल्यानंतर माणूस एकदम साधा दिसतो आणि अत्यंत गोड. मी 2 वेळा विचारले सर घेणार काय खरंच, म्हणजे मला जरा शंका यायची ना, पण मृदू हृदयाचा माणूस, गोड माणूस, कमी बोलणारा माणूस, पण काम परफेक्ट असतं, त्यांच्याच माणसं तसे असतं. थँक्यू. कॉटलेस माईक चालू करून
ओके असं आता एवढं काही जास्त रोडवर त्याला डोंबारी वगैरे नसतात ओके तिथे खेळ खेळतात बरोबर की ज्याच्यामध्ये ते काय करतात की दोरीवरून चालत जातात नाही पाय खाली बाजूत असते ओके आणि ती दोरीवरून जात असते मग एक काय असतं की एक माणूस जरा हुशारी करतो तो म्हणतो की या गोष्टीचा मी उपयोग कुठे करू शकतो ओके मग तो काय म्हणतो त्याला हायर करतो म्हणजे की त्यासोबत करार करतो की मी सांगे तू काम करायचं सांगे मी तुला पैसे ओके आता काय करा याचं बंद कर याचा आवाज बंद कर सगळ्यांना बास वगैरे कमी कर तो काय करतो की डोंगरला हायर करतो ओके त्याचं काम करून घेण्यासाठी ओके मग आता शहरामध्ये तो काय करतो त्याला घेऊन जातो ओके शहरामध्ये घेऊन आलं त्याचं काम काय असणार आहे साहजिक चोरीचं काम आहे पहिलं तर ते काय काम आहे चोरीचं काम आहे मग तो काय करतो की एका बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंग वरती दोरी बांधतो कितीतरी तो दोरी बांधतो ओके आणि त्याला सांगतो की तू फक्त त्या दोरीवरून चालत जायचं आहे ओके चालत जायचं आणि त्या घरातलं काय मिळेल ते सामान तू घेऊन यायचं आहे ओके चालेल म्हणतो ठीक आहे म्हणतो मग तो थांबतो आणि त्याकडे बघत बसतो तो म्हणतो काय झालं रात्रीची वेळ असते तो म्हणतो आधी वाजव मग मी सांगतो म्हणजे मॅथमॅटिक्सच्या माणसाचं पण असंच काम असतं की जर मॅथमॅटिक्सच्या माणसाला याच्यात खडू अंडरस्टँड असेल तरच तो बोलू शकतो ओके विदाउट खडू अंडरस्टँड तो काय बोलू शकत नाही पण ठीक आहे कमीत कमी खडू अंडरस्टँड यूज करण्याचा मी प्रयत्न करतोय तरी पण मी पीपीटी मध्ये जेवढं शक्य आहे तेवढं एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय ओके कोडिंग एंड डिकोडिंग ओके आता हा जो क्वेश्चन आहे सेट एक्झामला एक तरी क्वेश्चन 100% असतो ओके 100% असणार म्हणजे असणार याच्यावरती नसेल एखादा क्वेश्चन असेल कधी होत नाही इव्हन जुने क्वेश्चन पेपर आहेत त्यातले क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आहे कोडिंग डिकोडिंग म्हणजे काय फॉर एक्झाम्पल आता पहिला क्वेश्चन आपला इफ LONQ इज कन्वर्टेड टू JMLO then by same principle what would be the correct alternative for the GDJM ओके LONQ जर मी असा लिहू शकतो तर GDJM आपण कसा लिहायला पाहिजे बरोबर मग त्यासाठी फर्स्ट थिंग काय करायची की A to Z आपण सगळे काय केलं राईट केलं त्याची नंबरिंग पण खाली घेतलेली आहे पण ठीक आहे सो पहिला लेटर कोणता आहे L ओके L किती नंबरला आहे 12 O किती नंबरला आहे 15 N 14 नंबरला आहे Q 17 नंबरला आहे ओके आता जो आउटपुट मिळालाय JMLO तो किती नंबरला आहे 10 13 12 आणि 15 आता हे नंबर्स ऑब्झर्व करा इकडे 12 आहे तर इकडे 10 आहे 15 आहे तर 13 आहे 14 आहे तर 12 आहे 17 आहे तर 15 म्हणजे काय केले दोन मायनस केले बरोबर मग आता काय करूया जे GDJM आपण जर मी लिहिला ओके -2 आहेत GDJM याला 7 4 10 आणि 13 आता जो आउटपुट येणार ते नंबर्स काय असणार तुमचे 5 2 8 आणि 11 बरोबर 5 2 8 आणि 11 5 नंबरला कोण आहे E 2 नंबरला कोण आहे B 8 नंबरला कोण आहे H आणि 11 नंबरला कोण आहे K म्हणजे तुमचा आउटपुट काय असणार आहे EBHK आहे ऑप्शन मध्ये कुठे येस ऑब्वियसली EBHK फर्स्ट A ऑप्शन मध्ये आहे म्हणजे तुमचा ऑब्वियसली आन्सर काय असणार आहे A हे आन्सर असेल या टाइपचे जे क्वेश्चन असेल त्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं तुम्ही A B C D यांचे लेटेस्ट नंबर लिहून घ्यावे लागतील ओके सो आता सेम क्वेश्चन आहे दुसरा if the term HJLF is converted into ILOR same question ओके मग आता इथे काय यूज केले A to Z 26 लेटर्स लिहून घेतले ओके प्रत्येक नंबर लिहून घेतले HJLF कसं लिहिला 8 10 12 14 ILOR मध्ये काय केले 9 12 15 18 ओके पहिल्यांदा काय केलं एक नंबर ऍड केला ना सेकंड मध्ये 2 3 आणि 4 म्हणजे पॅटर्न तुम्हाला रिकग्नाइज करायचा पॅटर्न एकदा समजला की तुम्हाला आउटपुट लगेच मिळेल बट ठीक आहे 1 2 3 4 ओके आता DFH जो विचारलाय सो 4 6 8 आणि 10 याच्यामध्ये +1 +2 +3 आणि +4 5
A11 40 म्हणजे तुमचा आउटपुट काय असला पाहिजे EHAN. तू कोणता ऑप्शन करेक्ट आहे? येस, बी ऑप्शन करेक्ट असेल ना. येस, म्हणजे तुम्हाला सेम क्वेश्चन पण बाकी ज्यादा आहे सेम आहे आणि प्रत्येक क्वेश्चन पुढे विचारले मी सांगितलं पण आहे की कोणत्या एक्झामला विचारलेलं आहे म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहे ते. ओके, सो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे which of the following will complete the series. ओके, सेम पुन्हा. ओके, पहिल्यांदा जे काय एक्सप्रेस करत आहे A to Z मध्ये एक्सप्रेस करा. पहिलं कोण आहे EG. ओके, EG म्हणजे एक नंबर स्किप केला. नंतर कोण आहे IK. बरोबर, त्यानंतर एक नंबर स्किप करून I वरून अजून एकदा स्किप केले. मग आता कोणाला स्किप करणार आपण L ला. L ला स्किप केलं, इथे एकचा डिफरन्स आहे. L ला स्किप केल्यानंतर पुढचं कुठे जाणार मग N नंतर कोणाला जाणार N नंतर P ला जाते. बरोबर, N नंतर P ला जाते. मग या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे 2. मग आता पुढचा डिफरन्स किती असणार आहे 3. बरोबर, पुढचा डिफरन्स आहे 3 चा. मग याच्या पुढचा डिफरन्स कितीचा पाहिजे 4 चा. डिफरन्स आता 4 चा आहे. संपले लेटर्स संपले. मग पुन्हा पुढे जाणार इकडे येणार. मग कोण पाहिजे होता AC. बरोबर, मग आन्सर कोणता आला तुमचं yes TV will be the answer. B option correct है. Okay, 4 नंबर का क्वेश्चन है in a code language the word Chennai is coded as 49615210 and then what is the code of the word Sangli. Okay, एग्जाम ला विचारले गेलेले क्वेश्चन्स आहे. ओके, सेट 2018 ला विचारले गेलेले क्वेश्चन आहे. लेटर्स दिले त्यांनी काय केले नंबर्स दिले. ओके, म्हणजे ते लेटर्स नंबर्सला असाइन केलेले असणार आहे सेम पुन्हा सेम पॅटर्न मध्ये A B C D F G and so on. बरं ठीक आहे, चेन्नई CHENNAI त्यांचे नंबर काय आहे 3 8 4 14 14 1 and 9. बरं ठीक आहे, जो हा जो नंबर आहे मी तोच इथे एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केला. आता इथे 4 आहे 3 च्या रिलेटेड मी 4 लिहिणार ना. आणि तुम्हाला अजून एक ऑप्शन काय 14 आहे पण तुम्ही फर्स्ट राखण्यात करू शकता ना 14 आहे. पण 14 आणि 4 चा काही संबंध आहे का नाही. संबंध कोणाचा 4 चा आहे. 8 नंतर कोणाचा संबंध आहे 9 चा. 5 नंतर 6 14 15 14 15 1 2 9 and 10. ओके, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काय केले त्यांनी +1. म्हणजे सेम तुम्ही काय करणार सांगलीचा डेटा काढणार त्याच्यामध्ये काय करणार +1. बरोबर, +1 केलं का 19 1 14 7 12 9 सो 1 and 10 22 15 8 13 आणि 10. म्हणजे कोणता आन्सर आहे ना 20 20 21 58 20 21 58 13 एस ऑप्शन करेक्ट आहे ना. यस, ऑप्शन ए विल बी द करेक्ट. आता पुढचा क्वेश्चन आहे which of the following will complete the numerical series. हे इझी सीरीज आहे. 7 नंतर 40 चा संबंध काय 7 into 2 plus 1 15 15 into 2 plus 1 31. नेक्स्ट नंबर कोणता असणार 31 into 2 plus 1 63. ओके, ज्यावेळेस तुम्हाला हे आन्सर गावतं आणि त्यानंतर तो ऑप्शन मध्ये दिसतो ना लगेच टिक करायचा नाही. त्याच्यावर पुढची पण टर्म येते का ते पण बघावं लागेल ना. ओके, म्हणजे त्याची पण काहीतरी गरज आहे ना. सो 127 म्हणजे आहे करेक्ट. जे आन्सर कोणतं पाहिजे तुमचं 63. ओके, सो which of the following will complete the series. Same pattern घेतले आपण BDF. yes BDF. एक स्किप करून गेलो तिकडे पुन्हा एक स्किप केला पुन्हा एक स्किप करत IJL. बरोबर, आता किती स्किप करणार 1. MPR आहे ना कुठे ऑप्शन मध्ये NPR आहे ना. आता याच्या पुढचं कोणतं आलं पाहिजे WAY आलं पाहिजे ना. येतंय का WAY नाही, म्हणजे काहीतरी चुकीचं करतोय. बरोबर, त्यासाठी सांगितलं हे पुढचं पण सॅटिस्फाय होतंय का हे चेक करावं लागेल. बरोबर, बरं ठीक आहे, म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करतोय. ठीक आहे, मग आता सेम इथे घेतलं मी इथे 1 चा डिफरन्स आहे. मग आता मी किती डिफरन्स घेतो 2 चा डिफरन्स घेतो. बघा 13 चा स्किप केले 15 नंतर इथे ओके 2 चा डिफरन्स घेतला. आता इथे डिफरन्स घ्यावा लागेल 1 2 and 3 चा डिफरन्स घ्या. काय येते WY आणि Z च्या पुढचं लेटर कोणतं A.
फक्त इथे W ओके ते चुकलं ऍक्च्युअली WYA पाहिजे. ओके म्हणजे आन्सर कोणता असणार तुमचं OQS आहे का OQS? ओके सो ऑप्शन बी आहे. ओके शेवटची टर्म पण सॅटिस्फाय होते का हे पण चेक करा, नाही तर कुठे चुकणार आहे ते अगोदर माहित असतं त्यांना, म्हणजे दोन्ही ऑप्शन तुम्हाला असणार त्याच्यामध्ये. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द कोड लँग्वेज द वर्ड ट्रेन इज कोडेड ॲट, बरोबर सेम क्वेश्चन मगाशी जसं आपण नंबरिंग घेतले त्याप्रमाणे. ओके सो ट्रेन कसं लिहिलं आपण, हे त्यांचे ऍक्च्युअल लेटर्स आहेत. ओके आणि ते दिलेत कसे SZJM. बरं ठीक आहे SZJM ची जर नंबर ऑब्झर्व केला तर काय काय 20 असेल तर 90 लिहितोय, 18 असेल तर 90 लिहितो. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये मायनस झाला, पुढच्या टर्म मध्ये प्लस झाला. या पुढच्या टर्म मध्ये काय झाले 25 प्लस आहे का नाही, a मध्ये मायनस करा. येस 1 मायनस 1 काय येतं 0. 0 लेटर कोणतं a च्या अगोदर कोण येणार z येणार ना पुन्हा, म्हणजे तिकडे पलीकडे झालं म्हणजे पुन्हा इकडून येणार, म्हणजे कोण येणार आहे z येणार आहे. म्हणजे z ऍक्च्युअली काय आहे 0 आहे. यस z काय आहे 0 आहे. आणि ते 9 असेल तर 10 आणि ते म्हणजे +1 सॉरी -1 +1 -1 +1 -1 म्हणजे पॅटर्न तुमचा कसा आहे -1 मायनस प्लस मायनस प्लस मायनस. आता स्टडी मध्ये नंबर किती आहेत 19 20 21 4 आणि 15 -1 करणार 18 21 25 आणि 24. त्यांचे लेटर्स बघितले काय आहेत आपले RUTEX आहे कोणते ऑप्शन, येस ऑप्शन ए आहे. सो ए ऑप्शन विल बी करेक्ट. ओके ह्या टाइपचे जे एग्जाम्पल्स आहेत ते तुम्हाला क्विकली सॉल्व्ह होते, म्हणजे एग्जाम मध्ये पण तुम्हाला प्लस पेपर कव्हर होत नाही काही वेळेस. ओके जे मॅथमॅटिकल क्वेश्चन असतात जर तुमचं मॅथमॅटिकल रिझनिंग जर असेल चांगलं तर तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये काय मॅथमॅटिक्स काही यूज केलेलं नाही काय नाही, जस्ट पझल टाइप आहे ते क्वेश्चन. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन इफ द वर्ड फ्रॉग इज कोडेड ॲज 71916. ओके तो नंबर काही दिला असेल त्याशी घेणं देत नाही, काय करायचं सिंपली आपण रोजी नंबर किती आहे 6 18 15 आणि 7 त्या नंबरला या नंबरशी रिलेट करायचं. पहिला 6 आहे तर तो काय आहे 7 आहे, बरोबर 7 19 16 आणि 8 काय केले हो +1 केले, प्रत्येक नंबर मध्ये +1 केले. मग आपण काय करणार 3 मध्ये जे नंबर येते त्याच्यामध्ये काय करणार +1. सो +1 केल्यानंतर 21 19 ते 17 कुठे नंबर बी मध्ये आहे का, येस बी ऑप्शन मध्ये काय नंबर तुमचा करेक्ट होईल. ओके व्हिच वन इज द ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग, म्हणजे याच्यामधला सगळ्यात वेगळा कोणता आहे, म्हणजे वेगळा पॅटर्न म्हणा किंवा याच्यामध्ये गटात न बसणार. ओके इन शॉर्ट काय गटात न बसणार. ओके मग काय करणार पुन्हा सिंपली हे घेतलं. ओके याच्यामध्ये ऍक्च्युअली नंबरची गरज नाही पण पहिलं कोणतं आहे एफ नंतर ई कडे गेला, पुन्हा ई नंतर जी वरती गेला, म्हणजे एक मागे गेला दोन पुढे गेला. ओके टीएससी मध्ये काय होते एक मागे आला, मग या पॅटर्न नुसार पुढे गेला पाहिजे, दोन ने पुढे गेला पाहिजे. आहे का गेलाय का टीएस यू तिसरा बघा एक ने मागे गेला पुन्हा मागे गेला वेगळा तो परत वेगळा. बरं ठीक आहे तोपर्यंत ठेवूया. जर चौथ्या नंबर काय केलं सेम पॅटर्न फॉलो केला तर वेगळा कोण असणार, हा जो असणार आहे तो काय असणार आहे वेगळा असेल. ओके सो आर एस तो पुढे गेला पाहिजे, आता तो जातोय का जातोय, म्हणजे वेगळा कोणता असणार 100% सी ऑप्शन तुमचा काय आहे वेगळा आहे. ओके हे क्वेश्चन चे मार्क जे आहेत तुमच्या हातातून गेले नाही पाहिजे, एकदम इझी आहे, म्हणजे लय वेळ लागतो असं पण नाही आहे. आता से 2015 ला विचारलेला क्वेश्चन आहे व्हिच ऑफ द अल्टरनेटिव्ह विल कंप्लीट द फॉलोइंग लेटर सीरीज. ओके फॉलोइंग लेटर सीरीज कंप्लीट कशी होईल. ओके सो पुन्हा लेटर्स घेतले ई जी एफ. ओके ई जी ओके ई नंतर जी ला गेला आय नंतर केला, फर्स्ट दोन लेटर्स घेऊया. ओके ई नंतर जी ला गेला आय नंतर के ला गेला. ओके एम नंतर ओ ला गेला पाहिजे मे बी. ओके तो आपल्याकडे नाही ना, मग हा कुठे जातोय क्यू नंतर एस ला जातोय का, पहिले दोन लेटर्स ऑब्झर्व करा बरोबर. एम नंतर ओ ला गेला तर क्यू नंतर एस ला गेला पाहिजे, आता कोणता गेला पाहिजे यू नंतर डब्ल्यू, म्हणजे पहिले दोन लेटरचे पॅटर्न आपल्याला समजले. ओके म्हणजे काय ई जी एफ, म्हणजे जी पासून पुन्हा एक लेटर मागे गेले, के पासून पुन्हा एक लेटर मागे गेले, म्हणजे एम पासून एक लेटर पुढे गेले पाहिजे मागे, म्हणजे पॅटर्न काय असणार एम ओ एन. इथे काय असणार आहे क्यू एस आर आहे ना,
QSR आहे UWV आहे. म्हणजे इथे काय पाहिजे आपलं MON ऑप्शन करेक्ट असेल. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये असा एक कदाचित ऑप्शन दिला बघा इथे MNO हा पॅटर्न बरोबर आहे का? नाही तेच 3 लेटर्स आहेत पण काय आहे सिक्वेन्स वेगळे बरोबर. कोणता ऑप्शन करेक्ट असणार इथे? ए ऑप्शन करेक्ट असेल. ओके हे जे होतं कोडिंग डिकोडिंगचं होतं. ओके पुढचा पार्ट जो आहे आपला तो काय आहे मॅथेमॅटिकल ऍप्टिट्यूड. ओके आता मॅथेमॅटिकल ऍप्टिट्यूड म्हणजे काय तुम्हाला थोडंफार बेसिक मॅथ्स येणं गरजेचं आहे. असं नाही की हायर मॅथेमॅटिक्स जाणार 11वी 12वी लागेल वगैरे काय नाही. सिंपल एरिया ऑफ द स्क्वेअर सिंपल जे असतं ऍव्हरेज टाइम स्पीड वगैरे असतं त्या टाइपचे क्वेश्चन्स असतात. ओके सो आता काय आहे क्वेश्चन आपला द ऍव्हरेज वेट ऑफ द 25 चिल्ड्रन. ओके ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल्स मिळतील तर एक तर पहिले ते काय करायचे मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन्स मध्ये एक्सप्रेस करण्याचे प्रयत्न करायचे. ओके जर तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट करायचं सोल्युशन फाइंड आउट करणं म्हणजे काय करणार तो मॅथेमॅटिकल प्रॉब्लेम तुम्ही इक्वेशन मध्ये लिहिणार ना म्हणजे समथिंग 2x + y = 10 मॅथेमॅटिकल एक्सप्रेस करण्यात त्याच्यावर तुम्ही x आणि y ची व्हॅल्यू काढणार त्यानंतर ते जे आन्सर असेल ते तुम्ही बघणार बरोबर. आता ज्यावेळेस एखादा क्वेश्चन येईल त्यावेळेस तुम्ही काय करणार रिअल लाईफशी रिलेट करण्याचा प्रयत्न करा. ओके आता क्वेश्चन काय द एव्हरेज वेट ऑफ द 25 चिल्ड्रन सिटिंग इन अ बोट इज 22 kg. म्हणजे 25 मुलांचं एव्हरेज वेट किती आहे 22 आहे. एखाद्या 24 असेल एखाद्या 20 आहे पण ओव्हरऑल एव्हरेज काढायचं किती आहे 22 आहे. जर मी प्रत्येक मुलाचं वेट जर मी 22 किलो अझ्युम केलं काय प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. एव्हरेज काय येणार तुमचं 22 येणार. ओके म्हणजे प्रत्येक मुलाचं वेट काय असेल 22 असेल अझ्युम करा. ओके द एव्हरेज वेट ऑफ द 25 चिल्ड्रन एंड द पॅडेड म्हणजे कोण जो बोट चालवणार असेल तो. ओके 25 मुलांचा एव्हरेज आहे 22 आणि 25 मुलं प्लस तो ड्रायव्हर समजा. ओके यांचं एव्हरेज वेट किती आहे हो 24 kg आहे. म्हणजे इथे हे 24 kg दिले ते किती जणांचा एव्हरेज आहे 26 जणांचा आहे बरोबर. 22 आहे ते 25 जणांचा एव्हरेज आहे हे खाली आहे ते 26 जणांचा एव्हरेज आहे बरोबर. मग आता मला काय करावं लागेल आता त्या पॅडेडचं वेट किती असेल ते फाइंड आउट करावं लागेल. पण ठीक आहे समजा आता तुमच्यापैकी 10 जणांचं वेट 100 आहे काय करायचं 10 जणांचं वेट 100 आहे एक जण आला आणि जर पुन्हा वेट कॅल्क्युलेट केलं तर तुमचं वजन बनलं 120. मग तो पुढचा आला त्याचं वेट किती असणार 10 जणांचा 100 आहे तर शेवटचा आला तो ऍड झाला तर वेट किती आलं 120. शेवटचा आला त्याचं वेट किती आलं 20 आलं ना. म्हणजे तुम्ही आधीचं वेट आणि नंतरचं वेट यामध्ये डिफरन्स फाइंड आउट करणार. पण ठीक आहे आपल्याला एव्हरेज दिलंय म्हणजे त्याच्यावर आधीचं वेट काढता येईल का? ओके टोटल वेट ऑफ द चिल्ड्रन किती असणार प्रत्येकाचं वेट 22 आहे तर टोटल वेट किती येणार 25 गुणिले 22 टोटल वेट किती आहे आता आपलं 550 आहे. ओके नेक्स्ट टोटल वेट ऑफ द चिल्ड्रन एंड पॅडेड हे किती असेल तर ड्रायव्हरचं आणि मुलांचं टोटल वजन आता मी काउंट केले किती असेल 26 जणांचे एव्हरेज किती आता 24. 24 ला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार 26 ने मल्टिप्लाय करणार ना. म्हणजे आता ज्यावेळेस ड्रायव्हर बसल्यानंतर वेट किती आहे तुमचं 624 आहे. शेवटी कोण आले तो ड्रायव्हर आला तुमचं वेट किती असणार मायनस करणार ना नवीन वेट वजा ओल्ड वेट किती येणार आहे 74 येते का डिफरन्स दोघांना डिफरन्स किती येतोय 72. So weight of the padded will be 624 minus 550. So 74 will be the answer. Okay. but ठीक है आता हा जो क्वेश्चन आहे if 6 men or 8 children work done. Okay work done चा क्वेश्चन आहे इझी आहे. Okay if 6 men and 8 children complete the one task in 24 days. Okay म्हणजे 6 माणसं किंवा और म्हटले ना किंवा एक तर 6 माणसं किंवा 8 मुलं एक तास किती दिवसात पूर्ण करतात 24 दिवसात पूर्ण करतात. then how many days will require to complete the task for 7 men and 12 children. ओके म्हणजे तेच टास्क करायला 7 माणसांना आणि 12 मुलांना किती वेळ लागेल. ओके फक्त 6 माणसांनी काम केलं तर 24 दिवस लागतील तर 8 मुलांनी काम केलं तर 24 दिवस लागतील. पण तेच काम आता मिळून करतात 7 माणसांनी 12 मुलं. पण ठीक आहे समजा आता तुम्हाला सांगितलं की समजा एक ऍपल आहे. ओके सो एक ऍपल आहे तुम्ही 2 दिवसात खाताय. ओके एक ऍपल तुम्ही 2 दिवसात खाताय म्हणजे एका दिवसात किती खाताय अर्ध खाताय. म्हणजे तुम्ही किती काम केलं एक कामाला जर 2 दिवस लागत असेल तर एका दिवसात तुम्ही किती काम करताय हाफ काम करताय. मग एक काम करायला किंवा एक सफरचंद खायला तुम्हाला 3 दिवस लागतात. ओके मग एका दिवसात तुम्ही किती खाताय 1/3 ना. ओके म्हणजे एक काम करायला जर तुम्हाला 10 दिवस लागतील
एक काम करायला जर तुम्हाला 10 दिवस लागतील तर तुम्ही एका दिवसात किती काम करताय 1/10 बरोबर ना 1/10 करताय बरं ठीक आहे मग आता 6 माणसांना 24 दिवस लागतायत ओके 6 माणसांना 24 दिवस लागतात बरं ठीक आहे 2 माणसांना 2 ऍपल खायला 2 दिवस लागतात ओके 2 माणसांना 2 ऍपल खायला 2 दिवस लागतात म्हणजे एक माणूस एका दिवसात किती ऍपल खातो एकच ना मग तेच मी माणसं कमी करतो वर्क तर 2च आहे सफरचंद 2 आहे मग एका माणसाला 2 सफरचंद संपवायला किती दिवस लागणार 2 दिवस ना म्हणजे काम वाढणार ना मॅन पॉवर कमी झाली काम वाढणार तेवढ्या पटीत वाढणार ना बरोबर आता 6 माणसांना 24 दिवस लागतात एका माणसाला किती लागेल काम वाढेल का कमी होईल वाढणार ना 6 माणसं 24 दिवस लावतात मग एक माणूस काय तेवढ्याच पटीत जास्त काम जास्त दिवस लावणार म्हणजे एका माणसाला किती दिवस लागणार मग 24 गुणिले 6 ओके तेच काम करायला एका माणसाला 24 गुणिले 6 दिवस लागतील बरोबर म्हणजे एक काम करायला एका माणसाला किती दिवस लागतात एवढे दिवस लागतात म्हणजे एका दिवसात किती काम होते 1/24 गुणिले 6 ना म्हणजे एका दिवसात किती काम झालं 1/24 गुणिले 6 तसंच एका मुलाला किती दिवस लागणार आहेत 8 जण 24 दिवस लावतायत पण एक माणूस किती दिवस लागेल एक चिल्ड्रन किती दिवस लावेल ऍक्च्युअली ते 1 पाहिजे 24 * 8 पाहिजे रीडिंग मिस्टेक आहे 24 * 8 डेज मग तेच एक जण मुलगा काम करायचं म्हटलं एका दिवसात किती काम करणार 1/24 गुणिले 8 बरं ठीक आहे एक माणूस एवढे काम करतो 7 जण किती काम करणार एक जण एवढं करतो 7 जण किती करणार 7 गुणिले एवढं बरोबर म्हणजे एका दिवसात 7 गुणिले एवढं वर कोणा 7 जणांनी फोर्स लावला तर आता 12 मुलं आहेत 12 मुलं किती yes 12 into this okay okay what done by 7 men and 12 children is 7 गुणिले त्यांची पॉवर 12 गुणिले त्यांची पॉवर आणि हे नंबर ऑफ डेज रिक्वायर्ड ओके x म्हणजे काय किती दिवस लागणार आहे किती काम करायचं आपल्याला एकच काम करायचं ना मग आता काय केलं x ला तसंच ठेवला आता सिम्प्लिफाय केलं ओके जो आता इथे डिनॉमिनेटर मध्ये 24 आहे तो मी कॉमन घेतो आता इथे मॅथेमॅटिकल स्टेप्स आहेत तेवढे तर तुम्हाला येणे गरजेचं आहे 24 कॉमन घेतलं काय होतं 7/6 12/8 ओके एक तर तुम्ही काय करू शकता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता 8 ने 7 ला गुणा 6 ने 12 ला गुणा पुन्हा 6 गुणिले 8 करा आणि सोप्या तर मध्ये काय करा डिनॉमिनेटर आपल्याला काय पाहिजे सेम करावा लागतो 6 च्या पटीतला 6 गुणिले 8 किती येतो तो 48 येतात तेवढी पण काही गरज नाही 6 आणि 8 चा जवळचा कॉमन मल्टिपल कोण आहे 24 आहे म्हणजे 6 किती पटीने वाढला 4 पटीने वाढला 8 किती पटीने वाढला 3 पटीने म्हणजे न्यूमरेटर पण त्याच पटीत वाढवायचा 7 गुणिले 4 12 गुणिले 3 आहे 28 अधिक 36 28 अधिक 36 किती 64 आणि डिवाइड बाय 24 into 24 बरोबर मग आता हे जर सिम्प्लिफाय केलं तर ते किती येते 1/9 येते ओके तेवढ्या तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता आन्सर किती येतो 1/9x मग x ची व्हॅल्यू किती असणार सिम्पली ट्रान्सफर द 9 टू राइट हँड साइड आन्सर किती येणार 9 ओके तिथे होतं की आन्सर नाही बघूया एकदा चेक करूया आहे का नाही आन्सर येस म्हणजे तुमचं रिक्वायर्ड आन्सर काय 9 म्हणजे इथे लॉजिक काय लावायचं आहे एका माणसाला एक काम करायला 24 दिवस लागतील किंवा 100 दिवस लागतील एका माणसाला एक काम करायला 100 दिवस लागत असेल तर एका दिवसात तो किती काम करतो 1/100 एवढंच लॉजिक आहे ओके ओके सो आता द एरिया ऑफ द parallelogram is 128 and its altitude is twice the corresponding base what is the length of the base ओके म्हणजे एरिया तुम्हाला दिलाय 128 अल्टिट्यूड म्हणजे काय पॅरललोग्राम म्हणजे कसा असतो म्हणजे दोन्ही साइड कशा असतात पॅरलल असतात म्हणजे समजा टेबल आहे बरोबर हा टेबल आहे स्ट्रेट आहे ना समजा इथे जरा लुडबुडत असेल तर मी असं स्ट्रेच केलं तर दोन्ही पण असं तिरकं होतं ना ओके म्हणजे तो जो शेप येतो ना असा दोन तिरके केल्यानंतर दोन आडव्या लाईन्स त्याला आपण काय म्हणतो पॅरललोग्राम ओके पॅरललोग्रामचा एरिया किती असतो हाईट ओके जी काय हाईट येईल ती पण ठीक आहे आता इथे मी वर्टिकल खांब घेतलाय मी ओके खांब घेतलाय त्याची हाईट मी जर स्ट्रेट ठेवली तरच ऍक्च्युअल हाईट असणार ना वरून खाली पर्यंत जर मी जरा बेंड केली की हाईट काय होते हो कमी होते ना म्हणजे ते बेंड केल्यानंतरची जी हाईट आहे त्याला काय म्हणतो आपण अल्टिट्यूड ओके अल्टिट्यूड म्हणजे काय ती हाईट आहे लेंथ ऑफ दी साइड नाही येते पण किती उंची पर्यंत गेली ती म्हणजे काय तुमचं अल्टिट्यूड मग आता एरिया ऑफ द पॅरललोग्राम म्हणजे काय असतं एरिया ऑफ द पॅरललोग्राम इज नथिंग बट बेस इनटू हाईट किंवा अल्टिट्यूड म्हणजे b into a
म्हणजे इन्फॉर्मेशन काय दिली आपल्याला, अल्टिट्यूड इज ट्वाइस द करस्पॉन्डिंग बेस, म्हणजे अल्टिट्यूड जे आहे बेस पेक्षा काय आहे 2 टाइम्स आहे, म्हणजे a इज इक्वल टू काय आहे ना 2b. एरिया ऑफ द पॅरालेलोग्रामचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, यस b इनटू a ना, b ची व्हॅल्यू काय आहे 2b, सॉरी a ची व्हॅल्यू काय आहे 2b, 2b व्हॅल्यू पुट करा म्हणजे तुम्हाला काय मिळते 2b² इज इक्वल टू 128. 2 ने तिकडे डिवाइड केलं काय येणार आन्सर 64. So b² is equal to 64. So what is the value of b? 8. आहे का ऑप्शन आपल्याकडे? यस, डी ऑप्शन आहे. म्हणजे एवढे बेसिक क्वेश्चन्स पण असतात. ओके, सेट 2019 ला विचारला गेला क्वेश्चन आहे. ओके, आता क्वेश्चन आहे x1 is equal to 1, x2 is equal to काय केले 1 plus 1/2. x3 is equal to काय 1 plus 1/2 plus 1/2 स्क्वेअर, म्हणजे 3 टर्म घेतल्या. ओके, x3 मध्ये 3 टर्म घेतल्या. मग x3 मध्ये अशा किती टर्म्स असणार टोटल n टर्म्स असतील. ओके, देन व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ ट्रू. ओके, जे मॅथमॅटिक्स किंवा स्टॅट्स वाले असतील ते जरा जास्त रिलेट करू शकतील. ओके, सिरीज सिक्वेन्स जे शिकले असतील त्यांना. ओके, आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर x1 पेक्षा कोण मोठा आहे, x2 मोठा आहे, x2 पेक्षा x3 मोठा आहे, कारण की पुढे जात असं आपण काहीतरी क्वांटिटी ऍड करत चाललोय. बरोबर, ऍड करत चाललोय म्हणजे पुढे ते इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे पुढची टर्म असेल xn आणि xn पासून पण पुढे जाईल ना कुठे टर्म ती. ओके, जाईल. ओके, सो नेक्स्ट xn टेंड्स टू कुठे जाते हो, समेशन मध्ये चालेल काय, म्हणजे बघा समेशन म्हणजे काय असतं 1/2 n is equal to 0 पुट करा, पहिली टर्म येते का 1. यस, n is equal to 0 पुट करा, पहिली टर्म काय भेटली 1. n is equal to 1 पुट करा काय मिळते 1/2. n is equal to 2 पुट केला काय मिळते मला, काय मिळते 1/2 स्क्वेअर ना, अँड सो ऑन. ओके, n is equal to 0 to infinity, म्हणजे xn चे समेशन मध्ये लिहू शकतो का, चालेल का. x2 म्हणजे काय असेल n runs from 0 to 1, x3 म्हणजे काय असेल 0 to 2 and likewise. म्हणजे इन जनरल मी xn या फॉर्म मध्ये काय केलं एक्सप्रेस केलं. पण ही जी सिरीज आहे ही कॉन्व्हर्जंट कुठे होते हो, we know that summation of x raised to n will be equal to काय असतं 1/1 minus x असतं. पण ही मॅथमॅटिकल टर्म आहे ऍक्च्युअली. ओके, ही मॅथमॅटिकल टर्म आहे, तुम्हाला लक्षात ठेवावीच लागेल किंवा हे माहित असणं गरजेचं आहे. ओके, जे मॅथ्स स्टॅट असेल त्यांना माहित असेल. ओके, पण हे पण कधी होल्ड होतं जर मॉड ऑफ x काय असेल लेस दॅन 1 असेल तर. जर मी 1 + 2 + 2 स्क्वेअर + 2^3 + 2^4 ऍड केलं काय होतं 2n मिळेल, 210 नंबर खूप मोठा होत जातोय ना. फायनाइट नंबर भेटणार का समेशन मध्ये मग मला नाही. पण हे कोणासाठी होल्ड होतं, फक्त जर x काय असेल लेस दॅन 1 असेल तर. इथे आपला x लेस दॅन 1 आहे का, आहे ना, 1/2 इज लेस दॅन 1, सो वी कॅन यूज दिस रूल. ओके, मग जर इथे कॅल्क्युलेट केलं x ची व्हॅल्यू काय पुट करतो इथे 1/2 पुट करतो. यस, x ची व्हॅल्यू 1/2 पुट केल्यावर सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळेल 1/1 minus 1/2. 1 minus हाफ किती येतात हाफ, 1/2 म्हणजे किती येणार 2. यस, रेसिप्रोकल करतो ना, सो आन्सर काय येते 2. म्हणजे xn पुढे जातो तुमचा n पर्यंत जाते. पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, चौथी टर्म कुठपर्यंत जाणार आहे 2 पर्यंत जातात. 2 च्या पुढे जाणार नाही. पर्यंत म्हणजे काय, जर तुम्हाला सांगितलं की तू त्या भिंतीपर्यंत जा, भिंतीपर्यंत जावं म्हणजे भिंत पुढे पलीकडे जाणार आहे का तुम्ही, तिथपर्यंत जाणार ना, लिमिटेशन आहे तुम्हाला. जरी तुम्हाला वाटलं जायचं नाही मला जाऊ शकत नाही तुम्ही. ओके, म्हणजे यासाठी भिंत कोणती आहे 2 ही तिची काय आहे भिंत, 2 च्या पलीकडे जाणार नाही. ओके, मग आता पहिला ऑप्शन काय आहे 2 इज लेस दॅन xn लेस दॅन 3, म्हणजे xn कुठे प्रेझेंट आहे 2 आणि 3 च्या मध्ये, पण हे तर 2 पेक्षा पुढे जातच नाही. बरोबर, मग पहिला ऑप्शन ट्रू आहे का नाही. दुसरा ऑप्शन काय आहे xn इज लेस दॅन इक्वल टू 1/8 फॉर एव्हरी n. ओके, फॉर एव्हरी n. बरं ठीक आहे, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता, चालत जायचं असेल कुठपर्यंत जाणार तुम्ही भिंतीपर्यंत जाणार ना. आणि तुम्हाला सांगितले की भिंतीच्या अलीकडे जी फरशी आहे एवढे डिस्टन्स आहे ना, तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. असं काय पॉसिबल आहे का, जाऊ शकता भिंतीपर्यंत, म्हणजे काय पूर्ण भिंतीला चिटकूपर्यंत जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला 1/8 पर्यंत प्रत्येक मेंबर प्रेझेंट असणार का, मग प्रत्येक मेंबर हा 1/8 पेक्षा लहान आहे, ट्रू आहे का. म्हणजे तुम्ही जाताय ते चालत एका फरशीच्या अलीकडेच थांबू शकता, त्या पुढे जाऊ शकत नाही. पॉसिबल आहे का ना, भिंतीपर्यंत जाणार ना तुम्ही, म्हणजे 2 पर्यंत पोहोचू शकता. म्हणजे सगळ्या टर्म्स काय 1/8 पेक्षा लहान असं नाही, म्हणजे 1/8 च्या पुढे पण असू शकतात. मग बी ऑप्शन करेक्ट आहे का नाही. xn is equal to 2 फॉर सम n, x ची व्हॅल्यू 2 असेल कोणत्या तरी एकासाठी, ट्रू आहे का नाही. कारण की इथे जे तुम्हाला 2 मिळते कोणत्या स्टेपला मिळते, इनफायनाइट स्टेपला मिळते ना. हे जे आन्सर 2 मिळते कोणत्या स्टेपला मिळते, इनफायनाइट स्टेपला मिळते.
आणि जर तुम्ही 1 2 3 काउंट करा म्हटलं, दिवसभर काउंट करा, आयुष्यभर काउंट करा, कधी इन्फिनिटी मिळणार का तुम्हाला? तुम्ही कधी आयुष्यात इन्फिनिटी पर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे xn पण 2 ला पोहोचू शकत नाही. 2 पर्यंत पोहोचू शकता, पण xn ची आणि 2 ची व्हॅल्यू कधी सेम असणार का? नाही. म्हणजे xn for same हे पण ट्रू नाहीये. मग xn is less than 2 for every n आहे का बरोबर? तुम्ही भिंतीपर्यंत जाता म्हणजे तुम्ही सगळ्या टर्म्स काय आहेत, भिंतीच्या अलीकडेच आहेत ना, म्हणजे सगळ्या टर्म 2 पेक्षा लहान आहेत का? येस. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? डी ऑप्शन करेक्ट आहे. ओके ओके. सो द नंबर ऑफ पॉझिटिव्ह डिव्हायसेस ऑफ 8000 इज, बट ठीक आहे, समजा आपल्याकडे 4 हा नंबर आहे. 4 नंबरचे कोणकोणते डिव्हायसेस असतात? 1 2 and 4 3 डिव्हायसेस आहेत. ओके, आपले टोटल डिव्हायसेस किती झाले? 3 झाले. तर ठीक आहे, ते जर 10 चे डिव्हायसेस काय कॅल्क्युलेट केले तर 1 2 5 10. बट ठीक आहे, 3500 चे डिव्हायसेस फाइंड आउट करायचं. काय करावं लागेल? डिव्हाइड, पुन्हा डिवाइड करून बसणार का आपण? नाही. बट ठीक आहे, समजा 25 ला डिवाइड कर. ठीक आहे, 100 हा जो नंबर आहे, 100 या नंबर मध्ये 5 किती टाइम्स आलाय? 5 किती टाइम्स आलाय? म्हणजे 100 ला आपण कसं लिहितो? 2 स्क्वेअर इनटू 5 स्क्वेअर. बरोबर. मग आता 5 किती टाइम्स आला इथे? 2 टाइम्स. बरोबर. म्हणजे डिवायझर मध्ये पण तो मॅक्झिमम किती वेळा येणार? 2 टाइम्स. मॅक्झिमम 2 टाइम्स. 3 टाइम्स कधी येणार नाही. ओके. म्हणजे 5 ला तिथे प्रेझेंट असण्यासाठी काय काय ऑप्शन आहेत डिवायझर मध्ये? एक तर 5 त्याच्यामध्ये असेल किंवा नसेल. पहिला ऑप्शन काय? तो नाहीच आहे. एक ऑप्शन झाला. 5 स्क्वेअर आहे, एखादा एकच 5 आला. दुसरा ऑप्शन झाला आणि काय 2. म्हणजे जर पॉवर जर 2 असेल तर ऑप्शन किती आहेत? 0 1 आणि 2. किती पॉसिबिलिटीज आहेत? 3 पॉसिबिलिटीज झाल्या. ओके, मग इथे पण 8000 लिहिले. 8000 ला मी सगळं असं लिहिलं प्राइम फॅक्टरायझेशन मध्ये. आन्सर काय मिळते मला? 2⁻6 into 5⁻3. 2 ची कोणकोणती पॉवर मी डिवायझर मध्ये घेऊ शकतो? 2 चे कोणकोणते पॉवर मी डिवायझर मध्ये घेऊ शकतो? 0 चालेल का? मोठी नको आहे मला, 6 पेक्षा मोठी नको आहे. मग 0 चालणार का? चालते ना, 6 पेक्षा लहानच आहे ना. 0 चालेल, 1 चालेल, 2 चालेल, 3 चालेल, 4 चालेल, 5 चालेल, अप टू 6. टोटल चॉईसेस किती झाले? 0 पासून 6 पर्यंत 7 चॉईसेस झाले. बरोबर. आणि याला चॉईसेस किती आहेत? मग 4 चॉईसेस. त्याच्या टोटल चॉईस 7, याच्या टोटल चॉईस कोणत्या? 4. 7 into 4 किती येते? 28. सो दिस विल बी युअर रिक्वायर्ड आन्सर. सिमिलर क्वेश्चन पुढचा एक घेतो. सो सी ऑप्शन करेक्ट असेल ना? ओके ओके. Okay, so number of positive divisors of 3600 is prime factorization find out केलं 2⁻4 3⁻2 5⁻2. याच्या डिवायझर साठी ऑप्शन किती आहेत माहिती? 2 च्या पॉवरच्या 5. पॉवर मध्ये फक्त म्हणजे स्टॅक करणार. 4 + 1 5, 2 + 1 3, 2 + 1 3. प्रोडक्ट केला किती येतोय? 45. आहे का ऑप्शन 45? येस. म्हणजे आपण त्या एक्झामला तर आलो होतो, मी म्हणूनच तयार केला क्वेश्चन. म्हणजे एक एक्झाम्पल असं म्हणजे डी ऑप्शन इथे काय असणार आहे? करेक्ट असेल. ओके. सो which of the following will complete the series? बट ठीक आहे, याचा आन्सर तुम्ही मला सांगण्याचा प्रयत्न करा. ओके. सो पहिल्या दोन नंबरचा डिफरन्स किती आहे? 6. 6 नंतर डिफरन्स किती आहे? 14. 6 14 16. 6 14 आणि 16 डिफरन्स आहे. पुढचा डिफरन्स किती असेल? 6 14 16. कॅल्क्युलेट करू शकता काय? 6 14 आणि 16. बरोबर. त्यावेळेस तुम्ही पहिली गोष्ट काय करता? डिफरन्सच फाइंड आउट करता ना. यस. पहिली गोष्ट आपण काय करतो? सगळ्यांमध्ये डिफरन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो किंवा डिफरन्स मध्ये पॅटर्न काय मिळतो का तो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. जर हे नंबर्स आपण ऑब्झर्व केले, कोणत्या टाइपचे नंबर्स आहेत? कोणते? प्राइम नंबर्स आहेत का हे सगळे आहेत? ते काय आहेत? प्राइम नंबर्स आहेत. आणि जर मी ओळीने सगळे जर प्राइम नंबर्स लिहिले, यस, शेवटचा ऑप्शन 73 होता म्हणून पुढे पर्यंत लिहिले प्राइम नंबर्स 73 पर्यंत लिहिले. त्या प्रत्येक प्राइम नंबरला खाली नंबर लिहिले. ओके. वरचे आहे ते प्राइम नंबर, किती नंबरचा प्राइम नंबर आहे ते खाली लिहिले. 17 नंबर वरून कुठे गेलो आपण? 23 ला. किती डिफरन्स आहे? 1 चा डिफरन्स आहे. ओके. 23 नंतर कुठे गेलो आपण? 37 ला. किती डिफरन्स आहे मध्ये? 2 चा. त्यानंतर किती डिफरन्स पाहिजे जर आपण पॅटर्न ओळखला असेल तर? 3 चा. आहे का? 3 चा डिफरन्स कोणता नंबर मिळाला पाहिजे? 53. आता डिफरन्स किती पाहिजे? 4. 1 2 3 4. 20 कुठे पोहोचला?
73 ला 73 ऑप्शन तुमचा असेल. ओके, जर तुम्ही डिफरन्स वरून पॅटर्न फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर तो मिळणार नाही. सो ऑप्शन आपला काय 73 हा तुमचा नेक्स्ट ऑप्शन आहे. ओके, मॅथमॅटिकल रिझनिंग साठी आणि मॅथमॅटिकल ऍक्टिव्हिटी साठी तुम्हाला थोडंफार मॅथ्स येणं गरजेचं आहे. ओके, प्राइम नंबर्स कोणते आहेत, पॅटर्न मध्ये प्राइम नंबर्स बऱ्यापैकी यूज करतात, किंवा कदाचित इथे अशी एक सिरीज दिली असेल, त्या सिरीज मधला डिफरन्स हा किती आहे, प्राइम नंबरचा डिफरन्स आहे. म्हणजे काय, पहिली टर्म दिली, पहिल्या टर्म मध्ये काय ऍड केलं, 2 ऍड केले, काही तर नंबर मिळेल, त्या 2 मध्ये पुन्हा काय ऍड केलं, 3 ऍड केलं, 3 नंतर पुन्हा काय ऍड केलं, 5 आणि नंतर 7. पण इथे मध्ये तर 1 चा डिफरन्स आहे, 2 चा डिफरन्स आहे, 2 चा डिफरन्स, पुन्हा 4 चा डिफरन्स. तुम्ही काय म्हणणार, 1 2 2 4 पुन्हा 4 येणार. दरवेळेस तसं मिळेलच असं नाही. प्राइम नंबर्स हे रँडमली डिस्ट्रीब्युटेड आहे. रँडमली म्हणजे काय, जर 2 प्राइम मधला डिफरन्स इथे स्टार्टिंगला 1 आहे, नंतर 2 आहे, 3 कधी येणार नाही. 2 प्राइम नंबर मधला डिफरन्स कधी काय येतो, इवन नंबर येतो, फक्त 2 सोडला तर. बाकी जेवढे काय नंबर्स आहेत ते सगळे काय आहे, ऑड प्राइम नंबर्स असतात. ठीक आहे. सो हे तुमचं काय असेल, रिक्वायर्ड आन्सर असेल. ओके, सो पुढचा क्वेश्चन आहे, अ पर्सन ऑन अ बायसिकल travels from place X to place Y by the speed of 30 and coming back by the speed of 20. What is the average speed of the person in the tour? म्हणजे एक माणूस काय करतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत किती वेगाने गेला, 30 किलोमीटर या वेगाने गेला, आणि मागे येताना किती वेगाने आलाय, 20 च्या वेगाने मागे आला. ना एव्हरेज स्पीड किती असणार, एव्हरेज स्पीड किती असणार, एव्हरेज स्पीड किती. पण ठीक आहे, आज तुम्ही 3 मँगो खाल्ले आणि उद्या तुम्ही 5 मँगो खाल्ले, 2 दिवसात किती एव्हरेज मँगो खाल्ले, 4. कसं करता, तसंच करता ना. जाताना गेला 30 ने, येताना आला 20 ने, एव्हरेज किती येणार, 25. ओके, आपल्याला काय काढायचं आहे, एव्हरेज स्पीड ना. 25 पण ऑप्शन आहे ना. यस, म्हणजे ज्यांना मॅथमॅटिक्स थोडंफार येतं ते लगेच कोणता ऑप्शन चूज करणार, 25. आणि ज्यांना वाटत असेल 25 तर बरोबर आहे, कारण कसं चुकलं कसं काय, बरोबर ना. प्रत्येकाला कॉन्फिडन्स असणार आहे 25 असेल आन्सर. 25 आन्सर नाहीये का. सपोज एक काहीतरी स्पीड अज्यूम करा की जो मल्टिपल ऑफ 30 मल्टिपल ऑफ 20 मध्ये, इथे 60 अज्यूम केले. ओके, मी 60 या नंबरला 30 ने पण डिवाइड होतं, 20 ने पण डिवाइड होतं. ओके, 60 च्या तुम्ही 120 घेतलं तरीही चालेल, काय नाही प्रॉब्लेम. ओके, मी काय घेतो, 60 घेतो. ओके, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती येतो, जाताना 60 किलोमीटर, येताना 60 किलोमीटर, टोटल डिस्टन्स किती आलं, 120 किलोमीटर. पण ठीक आहे, स्पीड कितीचा आहे, 30. म्हणजे एका तासात तो किती जाणार, 20 किलोमीटर जाणार. एका तासाला 20 किलोमीटर जाणार म्हणजे 60 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायला किती वेळ लागेल, 3 तास लागेल का, सॉरी 2 तास लागेल ना. 20 किलोमीटर यायला गेले 2 तास लागतील. पण ठीक आहे. सो टाइम टेकन फ्रॉम y टू x, माघारी येताना कितीच्या स्पीड आला, 20 च्या स्पीडनं. पण किती तास लागणार, 3 तास. आणि आपण स्पीड कसं काढतो, डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. किती वेळ लागलो, जाऊन माघारी यायला वेळ किती लागला, 5 तास. आणि डिस्टन्स ट्रॅव्हल केले किती, 120. सो टाइम टेकन 5 आवर्स. ओके, एव्हरेज स्पीड इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असणार आपला, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स कितीने ट्रॅव्हल केले, 120, आणि टोटल टाइम किती लागला, 5. सो आन्सर काय येणार तुमचं, 24 आन्सर येते. एवढा डिफरन्स पडतो तुम्हाला. ओके, सो कोणता ऑप्शन करेक्ट असेल, ए ऑप्शन करेक्ट असतो. कारण की जे क्वेश्चन काढतात त्यांना पण माहिती आहे की चुकीचा आन्सर तुम्ही काय गेस करू शकता. ओके, चुकीचा आन्सर तुम्ही लगेच काय म्हणणार, बी असेल, पण बी येत नाही. ओके, सो नेक्स्ट, लेट n be 3 digit natural number such that sum of the digit is 80. म्हणजे 3 अंकी नंबर आहे, 123. समजा फॉर एक्झाम्पल काय असतो आपला, 123 नंबर असतो. 123, 1 2 आणि 3, 1 + 2 + 3 किती मिळतो, मला 6 मिळतं ना. म्हणजे तसा तो 3 डिजिट नंबर आहे. ओके, त्याची सम किती येते, 18 येते. बेरीज किती येते, 18 येते. and the product of the digit is 0. आणि तिन्हीचा प्रोडक्ट काय मिळतोय मला, 0 मिळतोय. then which of the following is not true? okay, so either पहिला ऑप्शन काय आहे, m is divisible by 3. okay, m is divisible by 3, n is divisible by 10, n is divisible by 101. either m is odd or divisible by 11 and so on. but ठीक आहे, तुम्हाला तो नंबर फाइंड आउट करायचा आहे. असा 3 अंकी नंबर
तिन्ही नंबरचा प्रोडक्ट 0 येतो, याचा अर्थ काय? त्या तिन्ही पैकी एक नंबर काय असला पाहिजे? 0. तीन नंबर त्यातला एक नंबर तर मला माहित आहे 0 असला पाहिजे. पण ठीक आहे, बेरीज किती आली पाहिजे? 18. आता असे दोन नंबर सांगा सिंगल डिजिट की त्यांची बेरीज 18 येते. कोणत्या दोन नंबरची बेरीज 18 येते? सिंगल डिजिट बाय 9 अधिक 9. सिंगल डिजिट नंबर 9 आणि 9 अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला जो नंबर तयार करायचा आहे तो कोणत्या नंबर यूज करायचा आहे? 9 9 आणि 0. यस, 3 अंकी नंबर सांगितलाय. ओके, सो नंबर किती अंकी तुमचा? 3 अंकी आहे. 0 स्टार्टिंगला लावून चालणार का? नाही. दोनच पॉसिबिलिटी आहेत, एक तर 990 किंवा 909. म्हणजे तुमच्याकडे दोन नंबर आता लक्षात ठेवा, 990 आणि 909. पहिला ऑप्शन काय आहे? m is divisible by 3 आहे का? बरोबर. 990 ला 3 ने भाग जातो. येस, आणि 990 ला पण 3 ने भाग जातो. पहिला तर ट्रू आहे. पण ठीक आहे, सो नॉट ट्रू विचारले. म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे ना? म्हणजे पहिला ऑप्शन इथे करेक्ट नाही आपल्याला. सेकंड ऑप्शन काय आहे? आयदर m is divisible by 10 or divisible by 101. एक तर तो नंबर 10 ने डिवाइड होतो किंवा 101 ने डिवाइड होतो. 990 ला 10 ने डिवाइड होते आणि 990 ला कशाने डिवाइड होते? 101 ने डिवाइड होते. म्हणजे सेकंड ऑप्शन दुसरा ट्रू आहे. बरोबर. थर्ड काय आहे? एक तर तो ऑड असेल किंवा डिव्हिजिबल बाय 11 असेल. पण जर मी 990 नंबर हा कन्सिडर केला, 990 हा नंबर ऑड आहे का? नाही, ऑड तर नाही. आणि 11 ने डिवाइड पण होतो का? नाही. म्हणजे सी ऑप्शन मध्ये एक कंडिशन मध्ये ट्रू होत नाही. म्हणजे सध्या तरी कोण चुकीचा आहे? सी हा रॉंग आहे. चौथा ऑप्शन पण तोपर्यंत चेक करावा लागेल ना. लास्ट ऑप्शन काय आहे? m is divisible by 9 or divisible by 13. ओके, मग आता 990 आणि 909. यस, 990 आणि 909 डिव्हिजिबल बाय 9 आहेत का? आहे. आणि डिव्हिजिबल बाय 13 जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर 13 पण येतं. तुम्हाला काय करून बघायला लागेल? भागाकार करून बघावं लागेल. बरोबर. 390 ला 13 ने भाग जातो ना. बरं ठीक आहे, म्हणजे काय असेल? डी ऑप्शन तुमचं इथे करेक्ट असेल. चुकीचा कोणता झाला? सी ऑप्शन तुमचं काय इथे करेक्ट आहे. ठीक आहे. सो आता पुढचा एक असा सेम सिरीजचा क्वेश्चन आहे. सो xn इज इक्वल टू काय आहे? 1 + 1/2 + 1/3 + up to 1/n. जशी मगाशी सिक्वेन्स होती त्याच प्रमाणे आहे ना. मगाशी 1/2 1/2 होती, इथे काय 1/2 1/3 आहे सो ऑन. ओके, अशा टर्म्स आहेत. बट ठीक आहे, आता या टर्म जर आपण ऑब्झर्व केल्या तर समेशन ऑफ 1/n. आता तुम्ही म्हणाल की आज मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की आज जर तुम्ही 1 रुपया कमवला, ओके, आज जर मी 1 रुपया कमवला, उद्या 1/2 पैसे कमवले, तिसऱ्या दिवशी 1/3 पैसे कमवले, मग असं जर तुम्ही इन्फायनाइट स्टेप पर्यंत गेला किती पैसे जमा होतील? किती? तिकडे जाऊ नका, ते चुकीचं आहे. इकडे बघू. किती पैसे जमा होतील तुम्हाला तुमच्याकडे? मगाशी तर 1/2 तो 2 रुपयाच्या वरती जर गेला नाही. बरोबर. मगाशी 1 + 1/2 तो 2 रुपयाच्या वरती गेलेला नाही. पण इथे आज मी 1 रुपया कमवला, उद्या 102 कमवले, परवा 103 कमवले, असे इन्फायनाइट स्टेप पर्यंत कमवले, किती पैसे जमा होतील? किती होतील? 1/n. एक्झॅक्टली नंबर किती? आता सगळ्यात श्रीमंत कोण आहे? इलॉन मस्क आहे ना. त्याच्यापेक्षा पण तुमच्याकडे जास्त पैसे असतील. विश्वास पटणार नाही पण हो, ही जी सिरीज आहे अशा सगळ्या टर्म्स आपण कलेक्ट केल्या आणि जर त्या काउंट केल्या तर नंबर किती येतो? इन्फायनाइट येतो नंबर. ओके, इन्फायनाइट नंबर येतो. म्हणजे दिलेली जी सिरीज आहे ती काय आहे? तुमची डायव्हर्जंट आहे. म्हणजे कुठपर्यंत जाणार? इन्फायनाइट पर्यंत जाणार आहे. ओके, म्हणजे आता त्यानुसार आपण काय करूया? एक एक ऑप्शन चेक करूया. बरं ठीक आहे. 1 is less than equal to xn less than equal to 2. म्हणजे xn ची व्हॅल्यू ही 1 आणि 2 च्या मध्येच आहे. तो तर चला इन्फायनाइट ना, तो 1 आणि 2 मध्ये अडकेल का? नाही अडकणार. ओके, बी ऑप्शन काय आहे? फॉर एव्हरी इंटिजर m there is an n such that xn is greater than equal to m. बरं ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं माहिती समजा ते xn पैसे आहेत, तुम्ही म्हणता की 100 रुपये आहेत का? मी काय म्हणणार? माझ्याकडे 100 रुपयापेक्षा पण जास्त आहे. दुसरा म्हणला 1000 रुपये आहेत का तुझ्याकडे? मी काय म्हणणार? 1000 पेक्षा पण जास्त आहे. म्हणजे जरी तुम्ही मला कोणताही m देण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे त्यापेक्षा जास्तच आहेत ना. म्हणजे प्रत्येक वेळेस मला काय मिळणार? xn is greater than equal to m मिळणार का? ट्रू आहे. बरोबर. म्हणजे इथे ऑप्शन तुमचा सेकंडच बरोबर असणार, पण लागले थर्ड आणि फोर्थ पण काय करायचं? चेक करूया. सो देयर इज अन इंटिजर m such that xn + 1 is less than xn for some n. पण ठीक आहे, ही जी सिक्वेन्स आहे इनक्रीजिंग आहे की डिक्रीजिंग आहे?
इन्क्रीजिंग आहे, वाढत चालले. आणि इथे xn+1 म्हणजे पुढचा नंबर आधीच्या नंबर पेक्षा काय म्हटलं त्यांनी मोठा आहे, म्हणजे डिक्रीज झालं ना. मी इथे काय सांगते ते कुठेतरी एका टर्मला तुम्हाला ते डिक्रीज होते नाही, रोजच्या रोज काही ना काहीतरी वाढतेच. प्रॉपर्टी तुमची कुठेच कमी तर होत नाही ना. नाही म्हणजे थर्ड ऑप्शन करेक्ट असेल का? नाही. फोर्थ ऑप्शन काय? फॉर एनी पॉझिटिव्ह इंटिजर या देयर इज नो सच दॅट xn+1 - xn इज लेस दॅन 10⁻⁻m. म्हणजे दोन टर्म मध्ये डिफरन्स काय असेल? 10⁻⁻m पेक्षा लहान असेल. असं आहे का? येस नसणार. ओके, दोन टर्मला डिफरन्स काय याच्यापेक्षा कमीच मिळेल असं नाहीये. ओके, दोन टर्म स्टार्टिंगला मिळेल, दोन टर्मला डिफरन्स किती मिळेल? x1 कुठे गेला? x1 1 आहे आणि x2 किती? 3/2. दोघांमध्ये डिफरन्स काय? ऑब्वियसली त्यापेक्षा काय आहे? ग्रेटरच आहे ना. त्यामुळे काय आहे? डी ऑप्शन रॉंग येईल तुमचा. सो बी ऑप्शन काय येईल? करेक्ट येईल. ओके, नेक्स्ट सेम सिक्वेन्स. ओके, पहिल्या क्वेश्चन तुमच्याकडे किती आहे? ओके, फॉर द सिक्वेन्स 1/2. दुसरं काय आहे? 2/3, 3/4 आणि पुढचा काय असेल? n/n+1 ना. ओके, इन जनरल आपण ती सिक्वेन्स कशी लिहिणार? n divided by n+1. Which of the following is not true? Yes, which of the following is not true? पण ठीक आहे, इथे मोठं कोण आहे? Yes, इथे मोठं कोण आहे? डिनॉमिनेटर की न्यूमरेटर? डिनॉमिनेटर. बरोबर, डिनॉमिनेटर इथे काय आहे? मोठा आहे. म्हणजे हा नंबर आहे 1 पेक्षा लहान आहे मोठा आहे? 1 पेक्षा काय आहे? लहान आहे. पण ठीक आहे, जर मी x1 कॅल्क्युलेट केला तर मला काय मिळतोय? 0.5. x2 कॅल्क्युलेट केला तर काय मिळतोय? 0.66, 0.75 and so on. पण ठीक आहे, आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा. इथे हे इन्क्रीज होत चाललंय. बरोबर, हे काय होतंय? इन्क्रीज होतंय. पण ठीक आहे, हे इन्क्रीज होत होत पुढपर्यंत जाणार. इन्क्रीज होत 5 मिळणार का मला कधी? 5 ही व्हॅल्यू मिळणार का कधी? इथे डिनॉमिनेटर दरवेळेस मोठा आहे. डिनॉमिनेटर जर दरवेळेस मोठा असेल तर त्याची व्हॅल्यू कधी 1 पेक्षा मोठी होणार का? नाही. मग याच्यासाठी भिंत कोणती झाली? 1 ही भिंत झाली ना. 1 पेक्षा तर पुढे जाणारच नाही, शक्यच नाही. म्हणजे याच्यासाठी भिंत झाली 1. सो पहिला ऑप्शन आहे आपला सिक्वेन्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. इन्क्रीज होते का? होते. पहिला ऑप्शन बरोबर आहे. नॉट ट्रू विचारले. ओके, एक्झाम मध्ये पण ट्रू विचारलं की नॉट ट्रू विचारलं हे पण लक्षात ठेवा. विचारलेलं असं नॉट ट्रू, पहिलाच ऑप्शन बघता तुम्ही ट्रू आहे त्याच्यात तुम्ही टिक करता. पण विचारलं काय तुम्हाला? नॉट ट्रू विचारले ना. यस, सेकंड ऑप्शन जर बघितलं तर सिक्वेन्स इज बाउंडेड अबव बाय 0.99. तिची भिंत तर 1 आहे आणि हा काय म्हणतो? तिची भिंत काय आहे? 0.99. ट्रू आहे का? मग नाही. म्हणजे ऑप्शन मिळाला कोणता असणार आहे? बी ऑप्शनच असणार आहे. बरोबर, म्हणजे आन्सर काय असणार आहे? बी असणार आहे. पण थर्ड आणि फोर्थ तरी पण चेक करूया. द सिक्वेन्स इज बाउंडेड बिलो अँड बाउंडेड अबव. सिक्वेन्स इज बाउंडेड बिलो अँड बाउंडेड अबव आहे ना. सगळ्यात छोटा नंबर कोणता? 1/2 आहे. सगळ्यात मोठा नंबर कोणता? 1 आहे. बाउंडेड बिलो बाउंडेड अबव. ट्रू आहे तसं, पण नॉट ट्रू तर नाहीये. ओके, डी ऑप्शन काय? द सिक्वेन्स कंटेन्स नो टर्म्स बिटवीन 3/4 and 4/5. 3/4 नंतर पुढची टर्म कोणती येणार? बरं ठीक आहे, समजा मी तिघा जणांना उभं केलं 1 2 3. 1 आणि 2 च्या मध्ये विचारलं कोण आहे का 1 आणि 2 मध्ये? उभं करतानाच आपण ओळीने उभं केले. 1 नंतर कोण येते? 2 येते. पुन्हा विचारते 1 आणि 2 मध्ये कोण उभा आहे का? काय सेन्स नाही ना. 3/4 नंतर कोण येतंय? 4/5 येते. मग त्या दोघांच्या मध्ये कोण प्रेझेंट असणार आहे का? नाही. सो द सिक्वेन्स कंटेन्स नो टर्म, म्हणजे हे बरोबर आहे. नॉट ट्रू विचारलं म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल? बी ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, एक्सेल इज इन्क्रीजिंग सिक्वेन्स सो इट टेंड्स टू 1. ओके, ठीक आहे. सो आवर नेक्स्ट क्वेश्चन इज इफ टू डिस्टिंक्ट सर्कल इन अ प्लेन आर इंटरसेक्टिंग ईच अदर. ओके, इंटरसेक्टिंग ईच अदर देन दे इंटरसेक्ट इन. बरं ठीक आहे, दोन सर्कल घेतले. बरं ठीक आहे, दोन सर्कल मध्ये पॉसिबिलिटीज काय काय आहेत? एक तर ते एकाच पॉइंट मध्ये टच करतील किंवा ते इंटरसेक्ट होतील किंवा ते काय असतील? वेगळेच असतील. ओके, मग आता त्यांनी काय सांगितलं? इंटरसेक्टिंग सांगितलंय. इंटरसेक्ट झालं पाहिजे, दोघांमध्ये काहीतरी कॉन्टॅक्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एक तर यायला पाहिजे. म्हणजे हा पॉइंट काय झाला? डिस्कार्ड झाला. म्हणजे हे दोन ऑप्शन राहिले. पण ठीक आहे, सो पहिला ऑप्शन काय म्हटलंय? एक्झॅक्टली वन पॉइंट. कोणते दोन सर्कल एक्झॅक्टली एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात? ट्रू आहे का? दोन मध्ये पण करू शकतात ना. बरोबर, म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे का? नाही. एका केस मध्ये बरोबर आहे, पण दरवेळेस बरोबर आहे का? नाही. सेकंड ऑप्शन इन्फायनाइटली मेनी पॉइंट. कोणताही सर्कल जास्तीत जास्त दोनच पॉइंट मध्ये तो इंटरसेक्ट करेल. इन्फायनाइट पॉइंट तर तो इंटरसेक्ट करणार नाही. सो सेकंड ऑप्शन झाला रॉंग. ऍट द मोस्ट 2 पॉइंट. जास्तीत जास्त तो दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट. बरोबर आहे.
बरोबर एक तर 1 किंवा 2 म्हणजे जास्तीत जास्त 2 येईल म्हणजे सी ऑप्शन ऍक्च्युअली करेक्ट आहे फोर्थ ऑप्शन काय आहे एक्झॅक्टली 2 पॉइंट प्रत्येक दोनच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल असं काय आहे का नाही एका पॉइंट मध्ये पण पॉसिबल आहे ना आपल्याकडे म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट येईल सी ओके गुड सी ऑप्शन करेक्ट येईल पण ठीक आहे सेम पुन्हा क्वेश्चन कसा झाला तुमचा x1 x2 x3 and so on x1 तुमचं काय आहे 10 x1 is 10 x2 काय असणार 10 plus 1 by 2 x3 काय असणार टर्म्स अशा ऍड होत चालले मग जी सिरीज केली 1/2 ची तशीच ही 1/10 ची सिरीज किती वेगळ्या प्रकारे एक्सप्रेस केलेली इथे वेगळ्या प्रकारे एक्सप्रेस केली ओके म्हणजे यांनी काय सांगितले xk 1 मध्ये आधीची टर्म प्लस 1/10 रेज टू k बरोबर म्हणजे ऍक्च्युअली ओव्हरऑल तीच सिक्वेन्स आहे ओके म्हणजे इन जनरल xn मी कशी एक्सप्रेस करू शकतो ह्या फॉर्म मध्ये काय करू शकतो एक्सप्रेस करू शकतो म्हणजे हीच माहिती समेशन ऑफ 1/10 रेज टू n आहे का आहे ना 1/10 रेज टू n 1/10 लेस दॅन 1 आहे का आहे ना मगाचा फॉर्म्युला पुन्हा एकदा यूज करू शकतो का आपण 1/1 - x यूज करू शकतो ना पण तिथे टर्म काय लागते n 0 पुट केली तर 1 पासून स्टार्ट असतं आपल्याला कुठून स्टार्ट लागतं 1 पासून सो 10 ला बाजूला काढतो 10 ला बाजूला काढलं या सगळ्या टर्म मधून 10 कॉमन घेतलं 10 कॉमन घेतलं इथं 1 पासून स्टार्ट झालं का बघा आता म्हणजे हा सिम्प्लिफिकेशनचा भाग आहे 1 पासून स्टार्ट झाला मग आता हा ब्रॅकेट साठी मी फॉर्म्युला यूज करू शकतो का यस आपण जो फॉर्म्युला यूज करणार तो कोणता यूज करणार आता ब्रॅकेट साठी फक्त मग ब्रॅकेटची व्हॅल्यू काय ना 1/1 - x येणार सिम्प्लिफाय करा हे सगळे कॅल्क्युलेशन केले 1/10 इथे काय 1/9 येईल ना डिनॉमिनेटर मध्ये सॉरी 9/10 10 पुढे जाणार पुन्हा बसून वरती सो 1/10 * 10/9 10 10 काय झालं तिथे कॅन्सल झाला सो तुमचा आन्सर काय येईल 10 + 1/9 1/9 ची व्हॅल्यू काय असते 0.1111 and so on म्हणजे 10 मध्ये 0.1111 ऍड केले काय येणार आन्सर 9.1111 येईल बरोबर म्हणजे ही सगळी थिअरी आपण पहिला काय केली कन्स्ट्रक्ट केली ठीक आहे आता ऑप्शन चेक करूया नो टू टर्म्स ऑफ दिस सिक्वेन्स आर इक्वल इथे पण नॉट ट्रू विचारले पहिली टर्म दुसरी टर्म तिसरी टर्म चौथी टर्म कुठली टर्म सेम आहेत का कधीच येणार नाही सेम टर्म तुम्हाला कधी मिळणार नाही ओके म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे ना ओके सेकंड ऑप्शन at least one term of the sequence is larger than ठीक आहे याची भिंत आपल्याला समजली तर काय त्याची भिंत 10.11 आणि तो काय सांगतोय 10.11 2 पेक्षा पण मोठा नंबर आहे पॉसिबल आहे का नाही सो ना बरोबर तर तेच असेल ना at least one term म्हणजे बीज ऑप्शन तुमचं काय असेल ऍक्च्युअली नॉट ट्रू म्हणजे करेक्ट असेल ओके सी ऑप्शन काय द सिक्वेन्स इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग ट्रू आहे एव्हरी टर्म ऑफ द सिक्वेन्स इज लेस दॅन 11.11 बरोबर आहे नॉट ट्रू वाला कोणता आला बी ऑप्शन आला ठीक आहे इथे मॅथमेटिकल रिझनिंगचा पार्ट संपतोय इथे ओके सो नेक्स्ट which of the following diagram shows the correct relationship among the three terms woman sister and mother ठीक आहे आता जर इंडिया बरं ठीक आहे इंडियाचा जर विचार केला सांगितलं की प्रत्येक महाराष्ट्रीयन हा भारतीय आहे काय सांगतोय प्रत्येक महाराष्ट्रीयन हा भारतीय आहे ट्रू आहे का येस म्हणजे एकाला पूर्ण सेट दुसऱ्यामध्ये जातो याचा अर्थ तो काय असतो छोटा असतो सगळे केले म्हणजे काय तो सेट छोटा आहे पण ठीक आहे मग आता इथे वुमन सिस्टर आणि मदर सेट मोठा कोणता असणार आहे वुमनचा प्रत्येक सिस्टर ही वुमन आहे का आहे म्हणजे मोठा जो सर्कल असेल तो मला कोणता आहे वुमन वुमनच्या आतमध्ये कोण असणार आहे सिस्टर आणि वुमनच्या आतमध्ये कोण असणार आहे मदर पण असेल बरोबर कोणता ऑप्शन ट्रू असेल पहिला ऑप्शन ट्रू असेल का वुमन मध्ये काय आलं सिस्टर मदर आले पण जी सिस्टर आहे ती कुणाची मदर असू शकत नाही का असू शकते ना जी कुणाची सिस्टर असेल ती कुणाची मदर नसलीच पाहिजे असं काय होणार का कधी नाही म्हणजे इथे दोन्ही सेट वेगवेगळे म्हणजे ए तरी रॉंग झाला सी बघितलं ऑल वुमन्स आर सिस्टर्स आणि ऑल सिस्टर्स आर मदर्स नाही नॉट ट्रू म्हणजे सी पण काय झालं रॉंग झालं इथे काय आले ऑल द वुमन्स आर सिस्टर्स आणि ज्या सिस्टर आहेत त्या वुमनच नाही कोण इकडे मदर आहे ते वुमनच नाही म्हणजे बाहेरच गेला ना तो सेट पॉसिबल आहे का नाही पॉसिबल डी ऑप्शन आहे म्हणजे कोणता असेल बी ऑप्शन ओके ओके सो व्हिच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन बॉय स्टुडंट अँड गर्ल्स ओके तर पहिली गोष्ट बॉयज आणि गर्ल्स हे दोन्ही डिस्टिंक्ट सेट्स आहेत म्हणजे त्या दोघांना इंटरसेक्शन येणार नाही पण ठीक आहे स्टुडंट मग ह्या तीन मध्ये मोठा सेट कोणता बरोबर म्हणजे असा सेट शोधायचा पहिली गोष्ट की जे
बाकीचे दोन एलिमेंट त्याच्यामध्ये जाऊ शकतात का? जसं की मगाशी वुमन होतं, वुमन मध्ये बाकीचे सेट जाऊ शकतात. मग असा इथं कोणता सेट आहे? स्टुडंटचा सेट आहे. म्हणजे सगळ्यात मोठा सेट कोणता आहे आपला? स्टुडंट. स्टुडंट मध्ये कोण असणार? बॉयज पण असणार, गर्ल्स पण असणार. ओके, स्टुडंट मध्ये ते बॉयज पण आहेत, गर्ल्स पण आहेत. पण बॉयज मध्ये पुन्हा सगळे गर्ल्स आहेत. पॉसिबल नाही. येस, बी ऑप्शन तुमचा काय असेल? करेक्ट असेल. ऍक्च्युअली व्हेन डायग्राम सगळ्यात इझी असतात. ओके, सेट 2019 म्हणजे याच्यामध्ये जेवढे काही मी पीपीटी मध्ये क्वेश्चन कव्हर केले ते सगळे कुठे विचारले आहेत? सेट मध्ये विचारलेलेच क्वेश्चन्स आहेत. ओके, नेक्स्ट, which of the following diagram show the correct relationship between among the players? कबड्डी प्लेयर्स अँड फुटबॉल प्लेयर्स. ओके, काही वेळेस सेट एक्झामला कसं होतं ना की ऍक्च्युअली ऍक्युरेट आन्सर तुम्हाला मिळत नाही काही वेळेस. ओके, ऍक्च्युअल ऍक्युरेट आन्सर मिळत नाही, पण त्यावेळी तुम्हाला काय शोधावं लागतं? मोस्ट करेक्ट शोधावं लागतं. ओके, मोस्ट करेक्ट म्हणजे आन्सरच्या जवळचा आन्सर आहे. ठीक आहे, सो पहिला काय आहे? कबड्डी प्लेयर्स, फुटबॉल प्लेयर्स आणि प्लेयर्स. ओके, सो मोठा सेट कोणता आहे का आपल्याकडे अवेलेबल? प्लेयर्स. दोन्ही पण काय? कबड्डी प्लेयर आणि फुटबॉल प्लेयर. मोठा सेट कोणता झाला तुमचा? प्लेयर्स. कबड्डी प्लेयर्स आणि फुटबॉल प्लेयर्स. बरोबर, त्या मोठ्या सेट मध्ये दोन पाहिजे. पहिला ऑप्शन तर गेला, तरी मोठ्या सेट मध्ये दोन्ही नाही आहेत. सी आहे, डी पण गेला. ओके, दोन्ही पण त्यामध्ये ए आणि डी तर गेले. सी या याच्यावर सगळे कबड्डी प्लेयर्स आहेत, फुटबॉल प्लेयर्स आहेत, किंवा सगळे फुटबॉल प्लेयर आहेत, कबड्डी प्लेयर आहेत, असं काय आहे का? असू शकतं, नसू शकतं. बी ऑप्शन मध्ये काय सांगितलंय? कबड्डी प्लेयर्स आणि फुटबॉल प्लेयर्स. आता ह्या दोघांपैकी कोणता मोस्ट करेक्ट असू शकतो? सी का बी? बी आन्सरच्या जवळ आहे. ऍक्च्युअली इथं काय पाहिजे? बी इंटरसेक्टिंग पाहिजे, कारण की एखादा कबड्डी प्लेयर हा फुटबॉल प्लेयर पण असू शकतो ना. म्हणजे तो काय पाहिजे? ऍक्च्युअली ते इंटरसेक्टिंग पाहिजे. इथे काय रिस्ट्रिक्शन टाकले त्यांनी? प्रत्येक कबड्डी प्लेयर हा फुटबॉल प्लेयर पण असला पाहिजे, किंवा फुटबॉल प्लेयर हा कबड्डी प्लेयर असलाच पाहिजे. पण इन जनरल ते ट्रू असतं का? नाही. पण हे ट्रू असू शकतं ना. जो फुटबॉल खेळतोय तो कबड्डी खेळणार नाही, जो कबड्डी खेळतोय तो फुटबॉल खेळणार नाही. त्यामुळे मोस्ट करेक्ट कोणता आहे? तो बी ऑप्शन आहे. पण जर तुम्हाला ऍक्च्युअल आन्सर पाहिजे असेल तर इथे काय पाहिजे? ऍक्च्युअली इंटरसेक्शन पाहिजे. मोस्ट करेक्ट कोणता येईल? बी हा मोस्ट करेक्ट येईल. आणि सेट एक्झाम मध्ये पण काय असतात की क्वेश्चन चुकतात. काय वेळेस तुमचा असंही होईल की जसं मी आता मगाशी कोडिंग डी कोडिंगचा एक क्वेश्चन विचारला ना, मग एक क्वेश्चन होता 2017 त्याच्यामध्ये ऑप्शन नव्हता तो. मग त्यामध्ये तुम्ही कसं ओळखणार कोणता ऑप्शन करेक्ट असेल? काहीच करायचं नाही, ऍक्च्युअली अटेम्प्ट करा, मार्क मिळतात. क्वेश्चन जर चुकला असेल तर त्याचे मार्क तुम्हाला मिळतात. अटेम्प्ट केला असेल तर. पण तरी पण जर तुम्हाला काय करायचं असेल की त्यामध्ये मोस्ट करेक्ट शोधायचं असेल तर जास्त लेटर्स कुठल्या ऑप्शन मध्ये मॅच करतात ते चेक करायचं. ओके, आपल्याकडे 4 लेटर तर असतात ना आन्सरचे. ओके, पण जर तुमचे मॅच होत नसतील तर पहिली गोष्ट काय करायची? पुन्हा आन्सर चेक करायचं. नाहीतर तुम्ही काय म्हणणार? माझं बरोबर आहे, ह्यांचं चुकलंय वाटतं. आधी चेक करा, इथे व्हेरीफाय करा. ओके, कन्फर्म करा. जर चुकला असेल तर चुकू शकतं त्यांचं, कारण की आतापर्यंत सेटला ऍटलीस्ट एक क्वेश्चन तरी चुकतोच. ओके, okay, so let's move to this. Which of the following diagram shows the correct relationship between among the players, student and girls? Okay, players, student. आता मोठा सेट कोणता आहे का आपल्याकडे? प्रत्येक स्टुडंट हा प्लेयर असेलच असं नाही, किंवा प्रत्येक गर्ल ही प्लेयर असेलच असं नाही. मग कोणता ऑप्शन करेक्ट असेल? मोठा सेट आहे ना आपल्याकडे स्टुडंट का नाही? कोणता ऑप्शन करेक्ट असेल? येस, कोणता ऑप्शन असेल? ए, प्लेयर्स, स्टुडंट्स आणि गर्ल्स. ए ऑप्शन करेक्ट असेल. प्लेयर तो पलीकडचा प्लेयर्स. प्लेयर्सचे स्टुडंट पण असू शकतात ना, घेतले तर दोघांचे पण घेतले. म्हणजे तिन्ही पण म्युच्युअली असणार आहे. म्हणजे ऑप्शन करेक्ट असेल. इथे काय ना, प्लेयर स्टुडंट असेल तर ती गर्ल असेल. गर्लचा प्लेयर असू शकत नाही का? असू शकते ना. त्यामुळे बी ऑप्शन झाला रॉंग. ओके, प्लेयर मध्ये प्रत्येक स्टुडंट आहे, म्हणजे पुन्हा गर्ल आत नाही तर प्रत्येक गर्ल झाली प्लेयर झाली ना. प्रत्येक गर्ल प्लेयर आत सिरीज असं नाही. आणि डी काय आहे? प्लेयर किंवा स्टुडंट, प्लेयर्स आणि गर्ल्स. मोस्ट ऍक्युरेट कोणता वाटतंय? ए का डी? ए. मी पण कन्फ्युज झालो ऍक्च्युअली.
बरोबर, इकडे स्टुडंट घेतले, काही गर्ल्स मग बाहेर पण जातात ना इथे, स्टुडंटच नाहीत असं होईल, म्हणजे ए ऑप्शन करेक्ट असेल. बरोबर. Okay, so next question, which of the following diagram shows the correct relationship among fruits, mangoes and alphonse? Every mango is a fruit. Yes, every mango is a fruit. म्हणजे मँगोचा जो सेट असेल तो फ्रूट मध्ये कंटेन असेल तर पण ठीक आहे. पूर्णच्या पूर्ण एका सर्कल एकामध्ये कंटेन आला असं काय आहे का? तिन्ही ऑप्शन मध्ये कुठे असं नाही की एकाला सर्कल दुसऱ्यामध्ये कंटेन आहे. ऑप्शन चेक करायची पण गरज नाही. ते पहिल्याच क्रायटेरियानुसार हे तिन्ही ऑप्शन काय झाले? रॉंग होतात का? कारण की प्रत्येक मँगो फ्रूट झाला पाहिजे. बरोबर. आणि मँगो सेट पूर्णपणे कशामध्ये पाहिजे? फ्रूट मध्ये पाहिजे. असे तिन्ही ऑप्शन मध्ये कुठे मिळत नाही. त्यामुळे तिन्ही पण ऑप्शन रॉंग आहे. पण तरी पण पर्टिक्युलरली चेक करूया. फ्रूट मध्ये कोण असणार? मँगो. फ्रूट मध्ये ऍक्च्युअली नाहीच आहे. ओके, ऍक्च्युअली इथे काय पाहिजे? हा जो सर्कल आहे तो आतमध्ये पाहिजे बरं काय? सर्कल मध्ये छोटा सर्कल आणि त्या छोट्या सर्कल मध्ये अजून छोटा सर्कल असला पाहिजे. ऍक्च्युअली चुकलाय. सी ऑप्शन मी ठेवायचा होता पण तो आतमध्ये सर्कल पाहिजे. बरोबर. एव्हरी अल्फान्सो इज अ मँगो. अल्फान्सो काय आहे? मँगोचा प्रकार आहे. ओके, म्हणजे तो काय प्रत्येक प्रकार आंबाच असणार ना? का बनाना असणार आहे? नाही. अल्फान्सो म्हणजे कोण आहे ना? मँगो. आणि एव्हरी मँगो इज फ्रूट. म्हणजे काय सर्कल मध्ये सर्कल आणि सर्कल मध्ये अजून एक सर्कल. तसं ऑप्शन आहे. म्हणजे याच्यामध्ये चारीपैकी कोणताही नाहीये ऍक्च्युअली. ओके, सो नेक्स्ट लॉजिकल रिझनिंग. ओके, लॉजिकल रिझनिंग मध्ये एक लक्षात ठेवायचं, रिअल लाईफचे लॉजिक इथे लावायचे नाही. ओके, रिअल लाईफचे लॉजिक म्हणजे काय? जर त्यांनी सांगितलं असेल सूर्य पश्चिमेकडून उगवतोय, तिथे उगवतो. ओके, तिथे उगवतो. ओके, पुढे पण एक्झाम्पल असे विचारलेले आहे त्याच्यामध्ये समजेल. त्यांनी सांगितलं माणूस गाढव आहे, लॉजिक तिथे लावायचं नाही. रिअल लाईफ लॉजिक तिथे लावायचं नाही. त्यांनी सांगितलं तर मग म्हणून आन्सर देणार तर तुमचा आन्सर चुकणार. ठीक आहे. पण ठीक आहे. which of the following is a valid conclusion based on this statement? पहिली स्टेटमेंट त्यांनी काय सांगितलंय? all the players are aggressive. सेकंड काय आहे? some politicians are aggressive. मग आता हे दोन स्टेटमेंट दिले त्याच्यावर त्यांनी कन्क्लुजन काय काढले? some politicians are not aggressive. some politicians are aggressive. काही जण aggressive आहे. याचा अर्थ काही जण aggressive नाही. पण म्हणजे लॉजिक कन्क्लुजन तर ते ट्रू होत आहे. पहिलं कन्क्लुजन ट्रू आहे. ओके, सेकंड काय आहे? some players are politicians. yes, some players are politicians. असं काय मिळते का मला? बरोबर. आता हे प्लेयर्स आहे. हा जो येलो सर्कल आहे तो aggressive आहे. ओके, all the players are aggressive. जो ग्रीन सर्कल आहे players, all the players are aggressive. all the players are aggressive. त्याच्यामध्ये दोन केसेस येतील. ओके, एक तर तो काय करेल? some politicians हा इकडचा सेट पण घेईल किंवा तो ग्रीन मधला घेणार पण नाही. बरोबर. याच्यामध्ये त्याने ग्रीन घेतला, इकडे ग्रीन घेणार. पॉलिटिशियन म्हणजे काय करणार? तो ॲग्रेसिव्ह मध्ये काही पॉइंट तर 100% घेणार. मग कुठचे पॉइंट घेतले? त्याने इथे आतले पण घेतले, एक पॉसिबिलिटी झाली, त्याने आतले घेतलेले नाही, दोन पॉसिबिलिटी झाल्या. आता या दोन पॉसिबिलिटी वरून सम पॉलिटिशियन्स आर नॉट ॲग्रेसिव्ह. बरोबर, ट्रू आहे. सेकंड काय? सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन्स. हे प्लेयर्सचा सेट आहे. मग हा पॉलिटिशियन्स आहे. सम प्लेयर्स आर पॉलिटिशियन मिळते मला त्या केस मध्ये? नाही मिळत. इकडे मिळत असेल पण दोन्ही मध्ये ओव्हरऑल येते का? नाही. म्हणजे पहिले ट्रू आहे, दुसरं ट्रू आहे का? नाही. मग कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ए ऑप्शन तुमचा काय असेल? करेक्ट असेल. बेस्ट. ओके, सी स्टेटमेंट 1, all the animals are intelligent and the intelligent things are human. Okay, some children are human being. Okay, so दोन स्टेटमेंट दिलेत आपल्याला. कन्क्लुजन काय? some animals are human beings, some children are not innocent. ठीक आहे, चेक करूया. इनोसन्स आणि इथला काही संबंध आहे का? कुठेच काहीच संबंध नाही. मग कन्क्लुजन काढू शकतो का आपण? ज्याच्याबद्दल आपल्याला माहितीच नाही त्याच्याबद्दल कन्क्लुजन काढणार का आपण कधी? नाही. त्यामुळे सेकंड ऑप्शन रॉंगच असणार आहे. फक्त चेक करायचं काय राहिलं? पहिला ऑप्शन करेक्ट आहे का? नाही. बट ठीक आहे. सो आता काय आहे? ऑल द एनिमल्स आर इंटेलिजंट. ओके, ऑल छोटा सर्कल, ऑल द एनिमल्स आर इंटेलिजंट. आणि प्रत्येक इंटेलिजंट कोण आहे? ह्यूमन आहे. म्हणजे येलो आला आणि तो चिल्ड्रनचा घेतलाय. जो ब्लू आहे तो काय आहे? चिल्ड्रनचा घेतलेला आहे. म्हणजे अशा तीन केसेस येतील. सम चिल्ड्रन्स आर नॉट इनोसंट. सॉरी, काय? सम चिल्ड्रन्स आर ह्यूमन बीइंग्स. सम चिल्ड्रन्स आर ह्यूमन बीइंग आहेत का? तिन्ही केस मध्ये बघा येलोचा थोडा तरी पार्ट घेतलाय ना त्यांनी. चिल्ड्रनने तिन्ही केस मध्ये येलोचा थोडा पार्ट तरी घेतलाय. म्हणजेच काय असणार होतं?
कोणता ऑप्शन करेक्ट असेल? सम एनिमल्स आर ह्युमन बीइंग्स आहे का बरोबर मग? आहे ना, म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट येईल? ए, म्हणजे मग ए ऑप्शन करेक्ट येते. Based on the following statement, which of the following conclusion given below follows? Okay, so all social workers are politicians. Some politicians are professionals. Okay. आतला जो सर्कल आहे तो काय आहे? All social workers are politicians. म्हणजे येलो आहे तो politicians आहे. Some politicians are professionals. Yes, some politicians are professionals. Okay, म्हणजे दोन पॉसिबिलिटीज आहेत. ओके, सो अशी डायग्राम येईल. सो नो सोशल वर्कर इज पॉलिटिशियन आहे का असं कुठे? येस, म्हणजे तो काय करतोय? थोडा तरी पार्ट घेतोय ना. येस, ऑल द सोशल वर्कर पॉलिटिशियन्स. सोशल वर्कर पॉलिटिशियन, सोशल वर्कर पॉलिटिशियन. ओके, नो सोशल वर्कर इज पॉलिटिशियन. नो सोशल वर्कर इज पॉलिटिशियन. नाही, पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे का? नाही, ट्रू नाही आहे. काही जण आहेत ना, कारण इंटरसेक्ट मध्ये तर आले त्यामुळे नाही आहे. पहिला ऑप्शन तरी झाला. सेकंड काय? ऑल द पॉलिटिशियन्स आर प्रोफेशनल्स. या केस मध्ये बघा, ऑल द प्रोफेशनल मध्ये येते का? नाही आहे. पण दोन्ही पण ट्रू नाही. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल? डी. कोणच नाही. तो डी ऑप्शन विल बी करेक्ट. ओके, स्टेटमेंट वर काय आहे? ओके, जे क्रिकेट खेळतात ते रिलेट करू शकतील चांगले. ओके, ऑल द बॉलर्स ऑफ माय टीम आर विकेट टेकर. म्हणजे माझ्या टीम मध्ये जे कोणी बॉलर्स आहेत ते काय करतात? विकेट घेतात. हे पहिलं स्टेटमेंट आहे. आणि दुसरं काय आहे? वरुण इज नॉट अ विकेट टेकिंग बॉलर. ओके, माझ्या टीम मध्ये सगळे विकेट घेतात. दुसरं काय? वरुण इज नॉट अ विकेट टेकिंग बॉलर, म्हणजे तो विकेट घेत नाही. ठीक आहे. सो पहिलं कन्क्लुजन काय? वरुण इज अ स्पिन बॉलर. बॉलिंग करताना काय असतं? फास्टर्स पण असतात, स्पिनर पण असतात. जर टीम मध्ये स्पिनर प्रेझेंट असेल तर तो विकेट घेणार ना, बरोबर? मग आता वरुण हा स्पिनर बॉलर आहे नाही, कन्क्लुजन याच्यावरून काय कळतं का आपल्याला? कन्क्लुजन नाही लावू शकत. सो पहिलं काय झालं? रॉंग झालं. सेकंड काय? वरुण इज नॉट अ बॉलर ऑफ माय टीम. माय टीम मध्ये कोण आहे? जे विकेट घेतात ते. वरुण तर विकेट घेतच नाही. वरुण माय टीम मध्ये आहे का? नाही. बरोबर आहे. सेकंड कन्क्लुजन काय आहे? बरोबर आहे. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? बी ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट. आता तुम्हाला मागे सांगितलं ना, ऑल द ऍपल्स आर मँगोज आहे. ओके, क्वेश्चन विचारला गेलास. ऍक्च्युअली कोणत्या इयरला विचारलं ते दिले नाही. बहुतेक तुम्हाला 16 ला विचारलं मेन. ओके, ऑल द ऍपल्स आर मँगोज. ऑल द मँगोज आर बनाना. ऑल द ऍपल्स आर मँगोज. मँगोज आर बनाना. ओके, कलर पण त्यानुसार दिले, ऍपल, मँगो आणि बनाना, जेणेकरून तुम्हाला समजावं. ठीक आहे. सो पहिला ऑप्शन काय आहे? ऑल द ऍपल्स आर बनाना. ट्रू आहे का? ऑल द ऍपल्स आर बनानास मध्ये आहे. पहिला कन्क्लुजन ट्रू आहे. सम बनानास आर मँगोज आहे का? आहे ना. बनाना मध्ये तो जो छोटा आहे तिथे काही बनाना असेल की ते काय आहे? मँगोज आहे ना. सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे का? आहे. मग बोथ 1 and 2. पण ठीक आहे, हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ओके, 3 बॉयज B1 B2 B3 मनात तयार केलेलं नाही बरं काही, एक्झामला विचारलेला आहे. ओके, सो 3 बॉयज B1 B2 B3 and the girls G1 G2 G3 are registered in the marriage bureau. Okay, suppose each boy wishes to marry a girl of his choice. म्हणजे मुलाला इच्छा आहे त्याच्या आवडत्या मुलीशी लग्न करणे. ओके, मुलीला चॉईस दिलेली नाही, सॉरी बरं. मुलाला चॉईस आहे. ओके, त्याच्या आवडीची मुलगी पसंत करण्याची चॉईस कोणाला आहे? मुलाला. ओके, इन विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन विल बॉय गेट मॅरीड टू अ गर्ल ऑफ हिज चॉईस. म्हणजे खालीलपैकी कोणत्या सिच्युएशन मध्ये प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीची मुलगी मिळेल? ओके, सो पहिल्यामध्ये काय आहे? B1 लाइक G1, म्हणजे B1 चं लग्न कोणासोबत झालं? समजा G1 सोबत झालं. B2 लाइक G1 and G2, म्हणजे याला दोन मुली आवडतात. ठीक आहे. इथे काय? B3 लाइक G2. ठीक आहे, B1 G1 B1 याची जोडी झाली. B3 G2 या दोघांची जोडी झाली. ओके, पण B2 च्या जोडी दोघी तर केल्याच, म्हणजे त्याच्या आवडीची मिळते का त्याला? B2 च्या आवडीची त्याला मिळत नाही. सो B A झाला फेल. सेकंड सिच्युएशन, B1 लाइक G1 G3. ठीक आहे, याच्याकडे ऑप्शन्स आहेत, त्याला तो तोपर्यंत बाजूला ठेवा. ठीक आहे, B2 लाइक G3, ज्यांना ऑप्शन आहे त्यांचा विचार करूया आधी. ओके, सो B2 ला कोण आवडतंय? G3. B2 आणि
G3 ची जोडी झाली, B3 आणि G1 ची जोडी राहिली. मग G1 साठी उरलं कोण हो? G2. पण B1 ला ऑप्शन आहे का G2 चा? नाही. सो सेकंड ऑप्शन रॉंग झाला. थर्ड ऑप्शन काय? B1 लाईक G2. ओके, B1 आणि G2 ची जोडी झाली. ओके, B3 आणि G3 ची. ओके, G2 आणि G3 काय झाले? निघून गेले. ऑप्शन कोण उरला आता? G1. G2 ला G1 मिळते का? मिळते. म्हणजे सेकंड ऑप्शन काय असेल? करेक्ट असेल. ओके, लास्ट वन B1 लाईक G1. ओके, B3 G1. इथेच प्रॉब्लेम झाला. B1 G1, B3 G1. ओके, सो कोणता ऑप्शन करेक्ट येतोय? सी ऑप्शन करेक्ट येतोय. ओके, सपोज दैट इन एन ऑर्गनायझेशन एव्हरी टीचर इज अ सायंटिस्ट. ओके, जे काय ऑर्गनायझेशन मध्ये काय एव्हरी टीचर इज अ सायंटिस्ट, एव्हरी सायंटिस्ट हु इज नॉट टीचर इज अन इंजिनियर. म्हणजे सायंटिस्ट नाही ते काय आहे? इंजिनियर आहे. देयरफॉर कोणता ऑप्शन मग खालपैकी करेक्ट असेल? ज्या केस मध्ये असे येतात ना त्यावेळेस वेन डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. वेन डायग्राम मध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज होतं की जेणेकरून तुम्हाला समजतं. पण एकापेक्षा जास्त केसेस होत असतील म्हणजे पॉसिबल होत असतील तर त्या केसेस पण ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, सो पहिला काय आहे? एव्हरी टीचर इज सायंटिस्ट, एव्हरी टीचर इज अ सायंटिस्ट. आणि जे टीचर नाहीये ते काय आहे? तो इंजिनियर आहे. म्हणजे जो टायर शेप मध्ये जो दिसतोय, ते टायर शेप मध्ये जो दिसतोय ते काय आहे? सगळे इंजिनियर्स आहे. मधला आहे ते टीचर आणि टायर शेप मध्ये दिसतात ते काय आहे? इंजिनियर्स आहे. क्लियर? ओके, पहिला ऑप्शन एव्हरी इंजिनियर इज अ सायंटिस्ट आहे का ट्रू? एव्हरी इंजिनियर इज अ सायंटिस्ट. प्रत्येक इंजिनियर हा सायंटिस्ट आहे का? नाही. समजा हे गाव आहे, हे काय आहे? गाव आहे. त्यामध्ये काय काय आहे? टीचर आणि काही इंजिनियर आहे. पण ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं? प्रत्येक इंजिनियर हा सायंटिस्ट आहे. दुसऱ्या गावातला इंजिनियर असेल तो का सायंटिस्ट बनेल? त्याची इच्छा वेगळी असेल, तो होणार का? नाही. म्हणजे पहिला ऑप्शन ट्रू आहे का? नाही. सेकंड काय? एव्हरी टीचर इज अन इंजिनियर. प्रत्येक टीचर हा इंजिनियर आहे का? नाही. म्हणजे टायर शेप मध्ये आहे ते बाहेर गेले. बरोबर, एव्हरी टीचर इज अ इंजिनियर चूक आहे. ओके, डी ऑप्शन काय आहे? डी नो टीचर इज अन इंजिनियर असूही शकतो. बरोबर ना? एखादा काय आहे? इंजिनियर पण आहे, तो टीचिंग करतो, होऊ पण शकतं. बरोबर ना? इथे आहे ना, ते मध्ये काय आहे ते माहित नाही आपल्याला. त्यामुळे ते कन्क्लुजन सांगू शकतो का आपण डी ऑप्शन मध्ये? नाही सांगू शकत. आणि सी मध्ये काय सांगितलं? एव्हरी सायंटिस्ट इज आयदर टीचर और इंजिनियर. तेच घेतले आपण. जे मधले आहे ते टीचर आणि उरलेले काय आहे? इंजिनियर आहे. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल? सी. ठीक आहे, थँक्यू. बरोबर सर आलं. तुमच्या काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही किंवा काय विचारायचं असेल तर सर. काय विचारायचं आहे? हा एक असा भाग आहे की तुम्हाला परफेक्ट मार्क देणार आहे आणि नाव त्याचं मॅथमॅटिकल आहे. थोडं गणित करावं लागतं पण तर्क जास्त करावं लागतं. जरा सराव करा. मागच्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामधून या टॉपिकवरचे प्रश्न एकत्रित अभ्यास म्हणजे तुम्हाला त्याचा सराव होऊन जाईल. एक एक टॉपिक तुम्हाला 20-25 प्रश्नपत्रिका आहेत आतापर्यंत. फक्त काय करा की एक टॉपिक झालं की त्या टॉपिकवरचे सगळे प्रश्न एकतर लिहून टाका किंवा पॉइंट आउट करून ठेवा. एक वेळ वाचा, नुसतं सोडवायचा प्रयत्न करा. तुम्ही लक्षात लगेच याची उजळणी करायला लागला तर तुम्हाला पुढचा अभ्यास करायला सोपं जाईल. मग मार्केटला हजारो पुस्तके येतील पण तुमचा अभ्यास महत्वाचा. ओके, ठीक आहे. कोण येते आभाराला? कोण आहे नाही? अरे उठायचं पटाक दिसे. हा चल. आता उद्या बघते
सेटनेट वर्कशॉप 2022-23चं मॅथमॅटिक्सचं जे लेक्चर झालं आजचं, त्यामध्ये सरांनी माने सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. तसेच इतर हे वर्कशॉप अरेंज करणारे सर वनबट्टे सर यांचे सुद्धा मी खूप आभारी आहे, जेणेकरून सेटनेट करणाऱ्या जे भविष्यात प्राध्यापक बनणार आहेत त्यांच्यासाठी जी एक्झाम द्यावी लागते सेटनेटची, त्यासाठी जनरलचा जो पेपर आहे त्याची इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना नसते. ती इन्फॉर्मेशन देण्यासाठी जे मार्गदर्शक शिक्षक निवडण्यासाठी सरांनी जी धडपड केली वनबट्टे सरांनी, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. तसंच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ते हजेरी लावून त्यांनी हे वर्कशॉप अटेंड केलं, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आणि सर तुम्ही खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभारी आहे. थँक्यू. मी वनबट्टे सरांना विनंती करतो की त्यांनी माने सरांना आभार देऊन द्यायचा. ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्यांचे सुद्धा आभार आहे. जसं की मी उद्या ट्रेड फेअर आहे. उद्याची वेळा